पहिल्या भागामध्ये आपण स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अभ्यासताना वर्तमान काळाच्या दृष्टिकोनातून इतिहासाच्या त्या भागाकडे कसं आणि का पाहायचंय हे थोडक्यात पाहायचा प्रयत्न केला आणि अर्थातच तो करताना सुद्धा स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाशी संबंधित काही अतिशय मूळ इश्यूज काय आहेत, विषय काय आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या बाजू काय होतात असा पाहायचा आपण प्रयत्न केला. तुमच्याशी संवाद करण्यातलं माझं एक गृहीत तर हे आहेच की मुळात निदान काही फॅक्ट्स, घटनांचा आपला नीट अभ्यास असला तर या सत्रांना शिवाय आणखी मजा येईल. केवळ जर इथे समोर बसून अमुक साली हे घडलं, अमुक साली हे घडलं या टाईपचंच सांगायचं असेल तर त्याला ही मुद्दाम वेगळ्या सत्रांची तशी आवश्यकता नाही. पण ही जे लिंक असते घटनांचे, विश्लेषण आहे, त्याचं चिकित्सक अभ्यास आहे, एकाच गोष्टीकडे बघण्याचे जे वेगवेगळे दृष्टिकोन येतात ते कसे आहेत हे आपण पाहायचा प्रयत्न केला. आणि माझा तर अर्थातच खास आग्रह आहे, तो मी मांडायचा पहिल्या भागात प्रयत्न केलाय. फार बोर झाला नसाल अशी मी आशा करतो की आपल्या दृष्टीने त्या नुसत्या वृक्ष घटना नाही आहेत, डेड खरोखर रोजचं जगणं जगताना आपला त्याच्याशी संबंध आहे त्या गोष्टींचा. तुमचं माझं जीवन जे आकाराला येतं ते त्यातून येतं. आणि अभ्यास करत पुढल्या सत्रांमध्ये जितके त्या काळाच्या जवळ जाऊ आपण तितकं तर लक्षात येणार आहे की अरे आज ही जी चर्चा करतो या प्रत्येक प्रश्नांची, आजची पंजाबमधला दहशतवाद, काश्मीरमधला दहशतवाद, ईशान्य भारतातला दहशतवाद असो किंवा सेपरेटिझम, फुटीरतावाद असो, भाषांचा प्रश्न असो, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न असू द्यात, मुंबई असू द्यात, महाराष्ट्रातली मराठी भाषेची स्थिती असू द्यात, देशाच्या राष्ट्रभाषेचा प्रश्न असू द्यात, हे सगळं ज्या काळात आकाराला आलंय त्या काळात शिरून आपण त्याचा अभ्यास करतो. दुसऱ्या भागाचा आपला मुख्य विषय हा दीर्घकालाच्या पटावर ब्रिटिश सत्तेने भारत ताब्यात कसकसा घेतला याचा आपण अभ्यास करणार आहोत. इथून पुढे एकूण स्वातंत्र्य लढ्याचा जर अभ्यास करायचा असेल तर काळाच्या दृष्टीने मी त्याचे 3 भाग करेन. एक आहे 1600 ते 1757, हा पहिला भाग होईल. आपण या भागाला सर्वसाधारणपणे नाव देऊ शकतो व्यापाराचाच काळ आहे. हा ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापाराचा काळ आहे. भारतातल्या अंतर्गत घडामोडी थोडक्यात पाहणार आहोत, पण मुख्यतः या काळात ईस्ट इंडिया कंपनी ही व्यापारीच आहे. 1757 ची प्लासीची लढाई, तथाकथित लढाई खरं म्हणजे, हा एक महत्वाचं वळण आहे, टर्निंग पॉइंट आहे. म्हणून दुसरा भाग आपण डोळ्यासमोर कल्पना करतो तो 1757 ते 1857. याला आपण ढोबळमानाने साम्राज्य विस्ताराचा काळ म्हणू शकतो, जे प्लासीच्या लढाईने सुरू झालं आणि 1857च्या बंड म्हणा अथवा स्वातंत्र्य लढा म्हणा यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून ब्रिटिश पार्लमेंटनी राज्यकारभार थेट स्वतःकडे घेतला. जुलै 1858 मध्ये जो राणीचा जाहीरनामा आहे, अलाहाबादला दरबार भरून जो सादर करण्यात आला, त्या जाहीरनाम्याचे जे अनेक मुख्य मुद्दे, त्यातला हा एक मुख्य आहे की 1858 पर्यंत भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. हे कल्पना करायला सुद्धा बोचरी गंमत आहे की एखाद्या कंपनीचं राज्य होतं, त्यावेळेपर्यंत ते ब्रिटिशांचं राज्य होतं नाही होणार. ईस्ट इंडिया कंपनीचे सगळे मालक ब्रिटिश होते. आणि हा जो दुसरा टप्पा आहे 1757 ते 1858, या टप्प्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर सुद्धा क्रमाक्रमाने वाढतं असं ब्रिटिश पार्लमेंटचं प्रभुत्व येत गेलं. त्या प्रक्रियेचा शेवट 1858 मध्ये राणीच्या जाहीरनाम्या अन्वये थेट राज्यकारभार ब्रिटिश पार्लमेंटनी ताब्यात घेतला. तुम्हाला असं दिसेल की त्यामुळे तिथपर्यंत 1858 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला जो सर्वोच्च प्रशासक आहे, अधिकारी आहे, त्याला गव्हर्नर जनरल म्हणत असत. कारण भाग होते वेगवेगळे, एक मद्रास प्रांत, मुंबई प्रांत इत्यादी, त्याचा गव्हर्नर असे. आणि अशा सर्व गव्हर्नरांचा सर्वोच्च प्रमुख ज्याचं मुख्य कार्यालय कलकत्त्यामध्ये असायचं म्हणून त्याला गव्हर्नर जनरल म्हणायचे, जो लंडन मधल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला उत्तरदायी होता, रिस्पॉन्सिबल टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. पुढे मधला याला सर्वसाधारण शब्द कॉन्स्टिट्यूशनल प्रवास आहे, घटनात्मक काही डेव्हलपमेंटचा प्रवास आहे 1858 पर्यंत, म्हणून त्याला गव्हर्नर जनरल म्हणत असत. 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा सगळा कारभार ब्रिटिश पार्लमेंटनी ताब्यात घेतला. त्यामुळे गव्हर्नर जनरलच्या जागी नाव आलं व्हॉइसरॉय. व्हॉइसरॉय याचा अर्थ राजाचा प्रतिनिधी, भारतातला राजाचा प्रतिनिधी म्हणजे राणीचा, ब्रिटिश राजसत्तेचा.
हा व्हॉइसरॉय हा ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार होता, तो भारत मंत्र्याद्वारा जबाबदार होता. इंग्लिश शब्द सेक्रेटरी ऑफ स्टेट, मराठी शब्द भारत मंत्री. त्या वेळचा भारत मंत्री, व्हॉइसरॉयचे रिपोर्ट्स हे त्या भारत मंत्र्याला जाणार आणि भारत मंत्री ते पार्लमेंटच्या समोर सादर करून जे धोरणं इत्यादी असतील त्याचा अभ्यास करणार. हा दुसरा कालखंड येईल आणि आपण त्याला नाव सोयीसाठी देतो साम्राज्य विस्ताराचा कालखंड. आणि तिसरा आपल्या काळाच्या सर्वात जवळचा, त्यामुळे आपल्या जीवनावर सर्वात अधिक परिणाम करणारा आणि म्हणून परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा ज्याचा अधिक अभ्यासही करायचा आहे, म्हणून त्यावर सत्र जास्त आहेत, असा 1857 ते 1947 म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा कालखंड. इतिहासाचा अभ्यास करताना कधीही कालखंड करतो तेव्हा हे कायम लक्षात ठेवायचं की ते आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी आहेत, कोणी अनाऊन्स नाही करत. 1757 मध्ये काय ब्रिटिश पार्लमेंटनी रिझोल्युशन ठराव नाही पास केला की आता व्यापाराचा कालखंड संपलेला असून आता साम्राज्य विस्ताराचा कालखंड सुरू होत आहे. तसंच 1858 त्या नंतर बेनिफिट ऑफ हाइंडसाइट म्हणतात, मागं वळून पाहण्याचा फायदा, की घटना घडल्या आहेत, तो पूर्ण चॅप्टर आहे. मागं वळून आपण त्याच्याकडे पाहू शकतोय, म्हणून कळतं की ही फार महत्त्वाची घटना होती. त्या वेळेला कळतं का? काही जाणकारांना कळतं काही जाणकारांना. प्लासीची लढाई झाली त्यावेळेला ब्रिटनमधल्या काही भाष्यकारांनी लिहिलेलं आहे की ही भारतातली फार मोलाचा आपला साम्राज्य विस्तार सुरू झाला. ते वळण कळतं. आणि मगासच्या बोलण्यात सुद्धा जी दूरदृष्टी मी सांगत होतो, ब्रिटिश राज्यकर्त्यांची सुद्धा कंपनीच्या एनलाइटन्ड प्रबुद्ध असे जे कोणी राज्यकर्ते इत्यादी होते, हे 18व्या आणि 19व्या शतकात तर ईस्ट इंडिया कंपनीला असे खूप मिळाले. यांच्या मनात कायम सर्व काळ हे भान होतं की आज ना उद्या आपल्याला हा देश सोडून जायचं, आपण इथे परमनंट नाही आहोत. याचंच एक रूप ज्याचा शिवाय आणखीन अभ्यास आपण नंतरच्या भागात करणार आहोत, लोकहितवादींच्या लेखनात आहे. राव बहादूर गोपाळ हरी देशमुख, आपण सर्वजण त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखत असू अशी मला आशा आहे. त्यांनी 1848 ते 1850 या वर्षांमध्ये शतपत्र लिहिली. त्याच्यातले एका या शब्दामध्ये उल्लेख आहे, अनेकदा तो आपल्याला जवळजवळ 6वी-7वीत केव्हा तरी धडा आहे, की अशा रीतीने म्हणजे मुख्य भावना ब्रिटिश राज्य हे वरदान आहे. तत्कालीन इतिहासातली जर रेकॉर्ड्स पाहिली तर दिसतं की जनमानसाला, विचारवंतांना, नियोजनकर्त्यांना, नेत्यांना मान्यच होतं की इथे ब्रिटिश यायच्या आधी अंधाधुंद होती, भयानक आपसातल्या मारामाऱ्या आणि कायदा सुव्यवस्थेचं वाटोळं झालेलं, दरोडेखोरीच चालू आहे. अशा सगळ्यातली ब्रिटिशांनी त्याचा बंदोबस्त केला, एक शिस्त दिली, एक प्रशासन दिली, एक कायदा दिलं. आपण त्याचा आढावा या आत्ताच्या सत्रात घेणार आहोत. पण त्यामुळे एकूण मिळून ब्रिटिश राज्य हे वरदान आहे. अगदी जे पहिल्यापासून त्या राज्याविरुद्ध आक्रमकपणेही सांगत होते, भारताची परंपरा जवळजवळ पुराण मत अभिमानी होऊन उचलून धरत होते, ते विष्णूशास्त्री चिपळूणकर, ज्यांना आपण सगळे आधुनिक मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखतो. त्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुद्धा लिहिलंय की इंग्रजी भाषेच्या संस्कारातून मराठी भाषा अधिक पुष्ट होईल. आणि त्यांच्यापासून ते मग पार राजा राममोहन रॉय असो, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन, स्वामी दयानंद इत्यादी सगळे, यांना बेसिकली ब्रिटिशांनी भारतात या गोष्टी आणल्या त्या चांगल्या आहेत हे मान्यच होतं. आपण पाहणार आहोत की पहिल्या काही काळामध्ये म्हणजे सुमारे 1905 पर्यंत निदान सर्व प्रकारच्या चळवळी सशस्त्र सोडता सामाजिक अथवा राजकीय चळवळींचं मुख्य विधानच कायम हे असायचं की आम्ही ब्रिटिश राणीचे निष्ठावंत प्रजाजन आहोत आणि जे करतो आहोत ते त्या ब्रिटिश राणीचं वैभव आणि सन्मान वाढवण्यासाठीच करतो, ही भावना होती. डोळ्यासमोर हे 3 कालखंड ठेवून आपण त्याचा या सत्रामध्ये थोडक्यात अर्थ पाहणार आहोत. आणि खरं म्हणजे सगळ्यात जो पाहू त्यातला पुन्हा मुख्य अर्थ इसवी सन 2002 मधला भारत काही वेगळा दिसणं त्यांनी चालू होतं का? मी अनेक उदाहरणं देतो तेव्हा मला दिसणं चालू होतं. बोलण्याच्या ओघात मी एखाद दुसऱ्याचा उल्लेख तर करीनच. पहिला काळ हा 1600 ते 1757. व्यापारी म्हणून आले. सुरतेमध्ये फॅक्टरी स्थापन झाली 1608. त्याच्यानंतर मग मद्रासपाशी एक जमीन विकत घेतली. त्याला आधी चेन्नई पट्टणम म्हणून नाव होतं किंवा मद्रास. चेन्नई पट्टणम हे सुद्धा ब्रिटिश काळातच ते विकत घेतल्यानंतर तिथे किल्ला बांधण्यात आला, त्याचं नाव सेंट फोर्ट जॉर्ज. त्याच्यानंतर मुंबई बेट पोर्तुगीज राजाच्या ताब्यात होतं. ते त्यांनी विवाहानिमित्त देणगी म्हणून ब्रिटिश राजा मुकुटाला मुंबई बेट गिफ्ट दिलं. तिथून पुढे मुंबईची डेव्हलपमेंट चालू होते. आणि त्याच वेळेला इतर जे साम्राज्यवादी म्हणजे पोर्तुगीज होते, हे
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आले, गोवा, दमण दीव, आता ज्याला आपण दादरा नगर हवेली म्हणून ओळखतो, आणि मलबारचा किनारा. त्यानंतर पोर्तुगीजांनी आपलं मुख्य केंद्र गोवा बनवलं आणि तिथून पुढे शतकानुशतक 1961 पर्यंत पोर्तुगीज सत्ता गोव्यावर चालू राहिलेली होती. डचांच्या ठिकठिकाणी वखार होत्या, पण भारतापुरतं बोलायचं तर डच कधी भारतावर राज्य करतील असे सामर्थ्यशाली बनले नाहीत. युरोपचा इतिहास पाहिला तर असं दिसून येईल की डचांनी जाणीवपूर्वक धोरण म्हणून इंडोनेशियावर लक्ष दिलं होतं. त्यामुळे त्याला डच आईल्स असंच नाव होतं त्यावेळेला, आणि एक प्रकारे त्यामुळे ब्रिटिश अथवा ईस्ट इंडिया कंपनीने त्यामुळे भारताकडे लक्ष दिलं होतं. भारतावर ताबा मिळवण्यासाठी युरोपियन सत्तांचा जो आपसात संघर्ष झालेला आहे तो मुख्यतः फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यात झाला. 1600 ते 1757 हा व्यापाराचा कालखंड आहे. तुम्हाला असंही दिसून येईल की त्यातल्या निदान 1707 पर्यंत तर मुघल राज्य आहे देशावर, म्हणजे त्या काळाचा 1680 ते 1707 या काळाचा विचार केला तर अक्षरशः आसेतू हिमाचल, कावेरी पर्यंत एक मराठ्यांचा छोटासा भाग जो सोडला सह्याद्रीचा पट्टा, तर सगळा प्रदेश औरंगजेबाने खालसा केला होता. 5 बहामनी शाह्यांच्या पैकी 2च ज्या शेवटच्या शिल्लक होत्या, कुतुबशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि गुलबर्गा विजापूरची आदिलशाही, या दोनही औरंगजेबाने डुबवल्या. आणि मग 25-30 वर्ष जे काही आपण इतिहासात ज्याला मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध म्हणतो, मुघल सत्तेला तिथून पुढे उतरती कळा आहे. भारताच्या इतिहासाची मांडणी करताना अनेक इतिहासकार जुन्या काळातले आणि आत्ताचे विशेषतः अभारतीय असले तर, किंवा मी म्हणेन की त्यांच्याच ओंजळीने पाणी पिणारे आमचे तथाकथित ओरिजिनॅलिटी असलेले स्वतंत्र वगैरे विचारवंत हे कायमच उल्लेख करतात की इंग्रजांनी भारत मुघलांच्या ताब्यातून घेतला. इतिहासाचा प्राथमिक अभ्यास सुद्धा हे दाखवून देईल की खरं म्हणजे इंग्रजांनी भारत मुघलांच्या ताब्यातून नाही घेतला. आणि हे परकीय अथवा भारतीय परकेपणाने चालणारे भारतीय विचारवंत सोडा, इंग्रजांना जाणीव आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात जाणीव आहे, लढणाऱ्या युद्ध लढणाऱ्यांच्या काळात जाणीव आहे. त्यामुळे हा काय संकुचित प्रादेशिक अभिमानातून येणारं वाक्य नाहीये. इंग्रजांनी भारत मराठ्यांच्या हातातून ताब्यात घेतला. भारत खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या ताब्यात घेतला गेला तो मराठ्यांच्याशी लढल्यानंतरचा आहे. त्याचे आपण काही टप्पे महत्वाचे पाहणार होतो. पण दक्षिण भारतामध्ये पहिली चकमक आहे इतिहासातलं, त्याचं नाव अँग्लो फ्रेंच वॉर, इंग्रज आणि फ्रेंचांचं. त्याला वारसा हक्कावरनं झालेलं. अर्काटचा नवाब निवर्तला आणि चंदा साहेब किंवा अली साहेब असे त्याचे 2 वार असतात. एक घोळ मला घालायला परवानगी, तुम्हाला घालायला नाही, तपशील तुम्ही नीट पाहायचा. यातला एक जण गेला फ्रेंचांच्याकडे. फ्रेंचांना राज्यविस्तार करायचा होता. हा कालखंड समजावून घ्यायला सुद्धा आपल्याला युरोप समजायला पाहिजे. 1750-75 नंतरच्या काळातला 14वा लुई, 15वा लुई, नंतर 16वा. फ्रान्समध्ये एक नवीन जागृती होते, पण फ्रान्सचा साम्राज्यवादी विस्तार सुद्धा चालू आहे. आणि युरोप म्हणजे कॉन्टिनेंटल राजकारण युरोपचं, तर त्यामध्ये मुख्य प्रतिस्पर्धी फ्रेंच आणि ब्रिटिश आहे. इनफॅक्ट 18व्या शतकावर अधिक प्रभुत्व फ्रान्सचं आहे. त्या फ्रेंचांच्या वखारी आणि इथे बेस सुद्धा भारतामध्ये सुद्धा निर्माण होत आहेत. त्यांचा एक महत्वाकांक्षी सेनापती डुप्ले, आधी बुसी आणि नंतर डुप्ले, यांचा प्लॅनच होता की भारताचा भाग सुद्धा आपण ताब्यात घेऊन साम्राज्य विस्तार करू. त्याला समांतर फ्रान्समध्ये मात्र चालली फ्रेंच राज्यक्रांती, रक्तपाती. त्यानंतर नेपोलियनचा उदय आहे. आणि विशेषतः नेपोलियनच्या काळामध्ये तर ब्रिटनला 2 प्रकारची भीती आहे. एक आहे नेपोलियन ब्रिटनच जिंकून घेईल. युरोपच्या इतिहासामध्ये नेपोलियननी ब्रिटन करता निर्माण केलेला ब्रिटिश ब्लॉकहेड नावाची प्रोसेस आहे की व्यापार बंद पडायचा, की हे व्यापारी राष्ट्र आहे ना, ब्रिटन स्वतःला समुद्राची राणी म्हणून घेत असे, क्वीन ऑफ सीज, आणि समुद्रावर ज्याचं प्रभुत्व तो जगावर प्रभुत्व गाजवू शकणार आहे. हे कसं कापून काढायचं? केवळ जमिनीवरच्या लढायांनी ब्रिटनवर मात करता येणार नाही हे नेपोलियनला समजलेलं होतं. मग कसं मात करायचं? ते ब्रिटनचा ब्लॉकेड वेढा टाका ब्रिटिश चॅनलमध्ये, आणि ब्रिटिश माल जगात जाऊ द्यायचा नाही, जगातला माल ब्रिटनमध्ये येऊ द्यायचा नाही. तो वेढा फसला इत्यादी युरोपीय इतिहासाचा भाग आहे. पण ब्रिटनला एक भीती होती की नेपोलियन ब्रिटनच काबीज करायला निघेल. त्याच्यापेक्षा किंवा आपण म्हणूयात की तितकीच गंभीर भीती दुसरी होती की नेपोलियनचा प्लॅन येऊन हिंदुस्थान काबीज करण्याचा आहे. 1802च्या आसपासची नेपोलियनची जी इजिप्तची मोहीम आहे आणि ट्रॅफल्गार नावाची मोठी लढाई, नेल्सन, कॅप्टन नेल्सन, आता तर नेल्सन्स आय हा इंग्लिशमध्ये शब्द आलाय, तो कशावरून आलाय? हा ब्रिटिश आरमारातला पराक्रमी सेनापती ज्याला एकच डोळा होता, त्यामुळे जो एक डोळा गेला होता त्याच्यावर असा तो काळी पट्टी बांधत असे. त्या कॅप्टन नेल्सननी ट्रॅफल्गारला
लढताना फ्रेंच आरमाराचा पराभव केला, तो स्वतः त्याच्यामध्ये मारला गेला, पण नेपोलियनला म्हणजे इजिप्त सोडून ती लढाई अर्ध्यावर सोडून फ्रान्समध्ये परत जावं लागलं. पण एवढं इजिप्त कशासाठी हवा होता, तर तो आशिया खंडाकडे येण्याचा मार्ग आहे. आणि तो आशिया खंड म्हणजे नेपोलियननी रशियावर सुद्धा स्वारी कशा करता केली. या 18व्या शतकाच्या शेवटच्या भागात ब्रिटिश राजकारणातली भीती नेपोलियन रशिया काबीज करेल ही नव्हती, त्याला त्याद्वारे भारतात यायचं ही होती. या जागतिक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला लक्षात येईल की कर्नाटक युद्ध ज्याला म्हणतात किंवा अँग्लो फ्रेंच वॉर्स, एका आर्काटचा नवाब, त्याला असलेला वारसदार, याच्यावर या दोघात का चालू झाली, कारण त्यांना कळत होते की इथून पुढचं प्रभुत्व कोणाचं आहे. त्या सुमाराची खरं म्हणजे गंमत ही आहे की बुसी आणि दुप्लेला फ्रेंच राजसत्तेचा निदान अधिकृत पाठिंबा तरी होता, तसा ब्रिटिश राजसत्तेचा रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉरन हेस्टिंग्स आणि नंतर आर्थर वेलस्ली यांना अधिकृत पाठिंबा नाही. हे ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या इनिशिएटिव्हनी, स्वतःच्या पराक्रमाच्या आधारावर घेतलंय. 2 उदाहरणं आणि अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे 2 मुद्दे हा मुद्दा स्पष्ट करतील. 1600 ते 1773 व्यापार विनिमय वगैरे चालू राहिला. आपल्याला असं पुढे मागे थोडं होणारच एक एक मुद्दा समजावून घेताना. 1757 मध्ये ही आर्काटच्या नवाब त्याच्या सुमाराची, 1757 प्लासी, 1764 बक्सार आणि मग साम्राज्य विस्तार आणि बेस तयार झाले. मग ब्रिटिश पार्लमेंटच्या लक्षात आलं की आता ईस्ट इंडिया कंपनीवर काहीतरी नियंत्रण ठेवायला पाहिजे. यातून पहिला आलं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, नियंत्रणात्मक. तिथपर्यंत ब्रिटिश पार्लमेंटचं ईस्ट इंडिया कंपनीवर काही से नाही, प्रभुत्व नाही, काही म्हणणं नाही. ईस्ट इंडिया कंपनीचे काही जण पार्लमेंटमध्ये बसलेले तिथपर्यंत ठीक आहे. हा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनी काय केलं तर 1600 ते 1773 ज्या ठिकठिकाणी वखारी तयार झाल्या त्या स्वतंत्रपणे थेट लंडन मधल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला जबाबदार असत. सुरतेची स्थान वेगळं, मद्रासचं वेगळं, मुंबईचं वेगळं, कलकत्त्याचं वेगळं. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट अन्वये या सगळ्या एका कंपनी प्रशासनाखाली आणल्या गेल्या. त्यामुळे प्रत्येक भागाला वेगवेगळा गव्हर्नर जनरल बनला. कलकत्त्यातला जो होता तो प्रत्येक भागाला गव्हर्नर बनला. कलकत्त्यातला होता जो तो गव्हर्नर जनरल बनला. आणि आता ह्या सगळ्यांच्या वतीने एकटा गव्हर्नर जनरल लंडनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला जबाबदार असेल आणि ज्या कामावर पार्लमेंटची देखरेख असेल ही प्रोसेस चालू झाली. तिथून पुढे 11 वर्षांनी 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट, पिट विल्यम पिट, त्याला ओळखलं गेलं की हा पिट्स, कारण त्याचं ड्राफ्टिंग किंवा जी कमिटी असेल ती त्याच्या अध्यक्षतेखाली इत्यादी, त्याला पिट्स इंडिया ऍक्ट. तुम्हाला आज ऐकायला सुद्धा एक प्रकारची गंमत वाटेल की पिट्स इंडिया ऍक्टची मुख्य सूत्र काय. 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टनी ईस्ट इंडिया कंपनीला मुख्य सूत्र सांगितलं आहे. 1, ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर संसदेची देखरेख राहील आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी संसदेला जबाबदार राहील. त्यामुळे अॅन्युअल रिपोर्ट, बॅलन्स शीट हे ब्रिटिश पार्लमेंट समोर सादर होईल आणि ब्रिटिश पार्लमेंटच्या सूचना आणि दिशादर्शनानुसार ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार चालेल. हा मुद्दा एक आहे. दुसरा त्याहून गंमतशीर आहे. 1784च्या विल्यम पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये कंपनीला सांगण्यात आलेलं आहे की इथून पुढे भारतामध्ये साम्राज्य विस्ताराला तुम्हाला परवानगी नाही, नो एक्सपान्शन, इथून पुढे परवानगी नाही. आपण एक क्षणभर थांबून या सुमाराचे पॅरलल 2 भाग नीट पाहूयात तर किती वेगळा अर्थ इतिहासाचा समोर येणं चालू होईल. पहा, मी अभ्यासासाठी वर्ष निवडू इच्छितो 1776. 1776चं चित्र काय. 1776 मध्ये तिकडे ब्रिटिशांनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीची लढाई जिंकली, बक्सार जिंकली, जी थोड्या वेळात आपण तिच्याकडे पुन्हा जाणारच आहोत. पण मला एक समांतर उदाहरण घ्यायचं ज्यातनं फार वेगळा अर्थ असा एकदम डोळ्यासमोर येतो. 1776 तर त्यामुळे हा रेग्युलेटिंग ऍक्ट आलेला होता. कलकत्ता हे ईस्ट इंडिया कंपनीचं हेडक्वार्टर आणि मद्रास, मुंबई इत्यादी असेल तर त्या एका प्रशासनाच्या छत्राखाली आलेले आहेत. कलकत्त्यामध्ये 1776 या वर्षीच विल्यम जोन्स या भाषाशास्त्रज्ञांनी, जो ईस्ट इंडिया कंपनीचा पगारदार नोकर होता, जज आणि फावल्या वेळचा उद्योग, स्वतःच्या इंटरेस्टचा अभ्यासाचा भाग म्हणून तो भाषाशास्त्राचा अभ्यास करत असे, त्यांनी ज्या वेळेला संस्कृत भाषेतले काही शब्द ऐकले तेव्हा त्याला वाटलं की अरे संस्कृत आणि इंग्लिशमध्ये खूप साम्य आहे, मग या अभ्यासाला चालना दिली पाहिजे. तेव्हा संस्कृतच्या अभ्यासाला चालना देणारा विल्यम जोन्स यांनी संस्कृतच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी जी संस्था स्थापन केली तिचं नाव रॉयल एशियाटिक सोसायटी. तिची स्थापना 1776 सालातली.
याच 1776 सालाच्या आसपास फ्रान्समध्ये नव्या विचाराचं वारं वाहतंय आणि आपण जी 3 मुख्य नावं त्याच्यात घेतो, रुसो, व्हॉल्टेअर आणि मॉन्तेस्क, हे तिघं समकालीन यांचा विचाराचा प्रभाव वाढत फ्रान्सची वाटचाल आणि त्यामुळे उर्वरित जगाची ही फ्रेंच राज्यक्रांती, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी ही तत्व, आणि आज आपण जे सत्य शिव सुंदर ऐकतो हे ऍक्च्युली मूळ फ्रेंच शब्द आहेत. सत्यम शिवम सुंदरम गाणी आहेत, कुसुमाग्रजांची कविता आहे. मी चांगल्याच गोष्टी तुम्हाला आठवण करून देतोय, बाकीची आठवण करून द्यायची काही गरज नाही. जिथे फॅशन शो आहे स्क्रीनवर चालू असलेला झिनतामांचा, त्याची आठवण नाही करून द्यावी लागत. पण ही जी प्रिन्सिपल्स आहेत, सत्य, शिव आणि सुंदर, ही फ्रेंच राज्यक्रांतीची निर्मिती आहे. ती त्या सुमाराला होते. इतकंच काय, 1775-76 या वर्षी अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध यशस्वी झालंय. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध जे झालंय त्याच्यामध्ये ब्रिटनचा सेनापती आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. 1782च्या अखेर ते युद्ध ब्रिटन अखेर हारलं. ब्रिटनने काढता पाय घेतला, मान्य केलं. अशा रीतीने लॉर्ड कॉर्नवॉलिसची नियुक्ती भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून झाली, ज्यांनी पुढे कायमधारा पद्धत भारतामध्ये आणली. आपल्या दृष्टीने अभ्यासाचा मुद्दा एवढ्यावर नाही संपत. अमेरिका हे ब्रिटिश गिरण्यांसाठी सूत पुरवणारं निश्चित असं मार्केट होतं. कच्चा माल पुरवणारं सूत, कॉटन, अमेरिकन कॉटन. मुळात अमेरिकेचं कॉलनीज, 13 कॉलनीज ज्या होत्या, त्यांचं ब्रिटनशी जे शत्रुत्व निर्माण झालं हे आर्थिक मुद्द्यांवरच आहे, करांच्या मुद्द्यांवर नाही. चहावर कर बसवला, स्टॅम्प ड्युटी म्हणून एक बसवली, सगळ्या व्यवहारांच्या ह्याच्यावर. आणि मग या कॉलनीजनी, 13 कॉलनीज होत्या ईस्ट कोस्टवर अटलांटिकच्या, त्यांनी म्हणणं चालू केलं की आम्हाला संसदेत प्रतिनिधित्व आहे का? प्रतिनिधित्व नसेल तर कर नाही, नो रिप्रेझेंटेशन, नो टॅक्स. यातून सुरुवात झाली. आणि मग ते थॉमस जेफरसन, वॉशिंग्टन, थॉमस पेनची कॉमन मॅन नावाची पुस्तिका, या सगळ्यातून अमेरिकन राज्यक्रांतीचा उदय. मानवी इतिहासात अशा प्रकारे 13 कॉलनीज एकत्र आहेत, त्या म्हणल्या आम्ही मिळून एक राष्ट्र बनतो, देअरफॉर त्याचं नाव युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि ज्यांनी घटनेमध्ये सुरुवातीला मांडलं की ऑल मेन आर बॉर्न इक्वल, समतेचं, आणि पर्सूट ऑफ प्लेजर अँड हॅपीनेस हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ती सगळी ह्या पार्श्वभूमीवरची घटना आहे. आणि तो ब्रिटनचा निर्णायक पराभव आणि अमेरिकेशी संबंध तुटले. आर्थिक, विशेषतः सुताचा निश्चितपणे होणारा पुरवठा हा तुटला. तो लढलेला कॉर्नवॉलिस, त्याची नियुक्ती भारतात गव्हर्नर जनरल म्हणून होणे. त्यांनी जमीन महसुलीच्या पद्धतीचा अभ्यास करून ही कायमधारा नावाची भारतीय शेतीचं शोषण करणारी पद्धत बसवणे. ह्या योगायोगाच्या नाही आहेत गोष्टी. याला ही जागतिक पार्श्वभूमी लक्षात घेतली म्हणजेच आपल्याला लक्षात येईल 1776. आणि त्यावेळी भारतामध्ये पहिलं इंग्रज मराठा युद्ध असं अर्ध्यावर आहे. इतिहासात याचा उल्लेख, पहिलं इंग्रज मराठा युद्ध. माधवराव पेशव्यांचा मृत्यू 1772. लहान असलेलं पोर सवाई माधवराव बसवायचा होता गादीवर, त्याला हलवून नारायणराव पेशव्याचा खून करून राघोबा दादा गादीवर बसले. तुमच्या माझ्या सुद्याने रामशास्त्री प्रभुणे बाणा, असं आज आपण जे म्हणतो मराठी बाण्याला, हे जिवंत होते की ज्यांनी देहांत शासन. मग सखाराम बापू बोकील, नाना फडणवीस आणि असे 12 सेना, हरिपंत फडके, असे 12, म्हणून त्याला बारभाईंचं कारस्थान म्हणतात. की राघोबा दादाला कसा हाकलवायचा, कसा काढायचा. तो राघोबा दादा हा ज्या वेळेला बारभाईंचं कारस्थान यशस्वी होऊ लागलं, तो पळाला आणि वसईला जाऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटला. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राघोबा दादाला संरक्षण द्यायचं ठरवलं, म्हणून ते सैन्य घेऊन पुण्यावर चाल करून आले. ती इथे वडगावला झालेली लढाई, ज्यात मराठ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला. कॅप्टन स्टुअर्ट म्हणून जो होता त्यांचा प्रत्यक्ष, तो मारला गेला, मराठ्यांनी पराभव केला. पण ही घटना फायनली 1780, 81, 82 आहे, ज्याचा परिणाम 1782 मध्ये सालबाईचा तह म्हणून आहे. सालबाईचा तह मराठा आणि इंग्रज यांच्यात झालेला 1782 मध्ये पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट आहे. पण मराठी राजकारण, म्हणजे मराठा साम्राज्याच्या राजकारणामध्ये ब्रिटिशांचा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवेश तिथे आहे. तो कुठून आहे धावत, मी गोष्ट तर सांगून झाली, पण तो आहे राघोबा दादाच जाऊन मिळाला, सांगितलं मला संरक्षण द्या. तैनातीच्या फौजेचा करार या कल्पनेचा जन्म नंतर आहे, पण इथे ब्रिटिशांच्या लक्षात आलंय. ते लक्षात या 3 टप्प्यांमध्ये आलंय. एक अर्काट, दुसरं सिराजुद्दौला आणि बंगाल, आणि तिसरं हे मराठे. तो हा अर्काटच्या नवाबाच्या निधनानंतर चंदासाहेब आणि अलीसाहेब, एक जण फ्रेंचांकडे गेला, दुसऱ्यासमोर प्रॉब्लेम झाला, आपण काय करावं. त्यावेळेला हा रॉबर्ट क्लाइव्ह दक्षिणेत होता, कोणी मोठा अधिकारी नव्हता. वैयक्तिक रॉबर्ट क्लाइव्हचं जे आयुष्य आहे तो तर आधी व्हॅगाबाउंड म्हणूनच ओळखला जात होता, गुंड, मवाली. आणि तिकडे लंडनमध्ये काही भवितव्य नाही म्हणून जहाजावर कब्बशा विसरणारं पोर म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह जहाजावर चढला.
इकडे आला, कंपनीच्या सेवेमध्ये रुजू झाला. आणि ज्या वेळेला हे चंदासाहेब अलीसाहेब प्रकरण चालू झालं त्यावेळेला रॉबर्ट क्लाईव्हच्या मेंदूतली ही कल्पना की आपल्याला ही संधी इथे चंचू प्रवेश करा, आणि जर फ्रेंचांच्याकडे एक वारसदार जात असेल तर आपण दुसऱ्याला आपण बॅकिंग देतो. दुसरा बॅकिंग बघतच होता. लढाया झाल्यात, लढायांचा प्रत्येक संक्षिप्त सूक्ष्म अभ्यास करत बसायला आत्ताच्या सत्रामध्ये आपल्याला वेळ नाही, तो तुमचा तुम्ही केला पाहिजे. त्या लढाईमधली एक विशिष्ट वेळ ही आहे की जिथे ब्रिटिश सैन्याला फ्रेंच सैन्याने वेढा घातलेला आहे आणि ब्रिटिश सैन्य पूर्ण अडचणीत आहे. अशा वेळेला काय करायचं? तंबूतल्या चर्चेमध्ये रॉबर्ट क्लाईव्हने एक डेअरिंग प्लॅन सुचवला. तो म्हणजे हे आर्काटच्या नवाबाचं सैन्य आणि फ्रेंच सैन्य हे जर इथे गुंतलेलं आहे तर आपण एक छोटासा दल घेऊन थेट आर्काटवरच चाल करू, नवाबाच्या राजधानीवरच चाल करू. त्याच्याबरोबर 100-125 सैनिक देण्यात आले. भारतातल्या ब्रिटिश राज्य विस्ताराची सुरुवात कुठून होते हे आणि प्लासी नंतर ऐकू त्याच्यात लक्षात. 100-125 सैनिक होते. आणि मग त्या काळातली दळणवळणाची साधनं अजून फार नाहीत, सैन्याची हालचाल हे सगळं घेऊन रॉबर्ट क्लाईव्ह आर्काटच्या नवाबाच्या राजधानीवर शिरला. त्यांनी राजधानी ताब्यात घेतली. त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे की लोक अवाक होऊन पाहत होते. तो म्हणला दुतर्फा लोक उभी होती आणि ती इतक्या हजारोच्या संख्येने उभी. तो म्हणला आमची छाती धडधडत होती. सगळ्या लोकांनी मिळून एक दगड जरी उचलला असता तरी आम्ही सगळे तिथं ठेचून मारले गेलो असतो. पण त्या 1757च्या आसपासपासून ते मला तर वाटतं 1947 पर्यंतच सगळे राष्ट्र मिळून एका वेळी एक दगड उचलेल. राष्ट्रवाद याला म्हणतात, राष्ट्रीयत्व याला म्हणतात. याला समांतर रॉबर्ट क्लाईव्हला समांतर एक गांधीजींचं वेगळं वाक्य आहे. किती अर्थपूर्ण आहे ते. गांधीजींचं वाक्य आहे की आपण सगळे मिळून एका वेळी थुंकलो तरी जो महासागर होईल त्यामध्ये ब्रिटिश वाहून जातील. 30 कोटींच्या देशावर अक्षरशः काही मुठभरांच्या संख्येच्या निशी राज्य त्यांनी कसं केलं हे 100-125. आर्काट तो जिंकल्यामुळे आर्काटच्या नवाबाच्या फौजेमध्ये दुफळी माजली, मागं यावं लागलं. फ्रेंचांचे पराभव हे ब्रिटिश राज्य विस्ताराचा दक्षिणेतला प्रारंभ आहे. पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध. बंगाल, सिराजुद्दौला, कलकत्त्याला ईस्ट इंडिया कंपनीचं ऑफिस आहे. ते हळूहळू तिथली शक्ती वाढत चालली आहे, तटबंदी करतायत, तोफखाना वाढत चाललाय. सिराजुद्दौलाच्या कानावर याचे रिपोर्ट जात आहेत. सिराजुद्दौलानी एक दिवस त्याच्यावर हल्ला केला आणि कंपनीचं तटबंदीने सगळी उद्ध्वस्त केली. त्याच वेळेला एक ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणून मानली जाते. त्याच्यावर इतिहास तज्ज्ञांच्या मध्ये खूप तऱ्हांचे मतभेद आहेत. पण सिराजुद्दौलाचा आदेश होता सगळ्या फिरंगींना कापून काढा. तर स्त्री पुरुषांच्या सहित लहान मुलं, स्त्री पुरुष अनेकांसहित हे कलकत्त्याला एका ठिकाणी त्यांना पकडलं आणि एका तळघरात ठेवलं. त्याच्यामध्ये श्वासोश्वासाला जागा नव्हती. त्या रात्री गुदमरून तडफडून एक 100-125 नेमकी संख्या पुन्हा नीट पुस्तकात पाहावी, उत्तर देताना ती लागेल, ही मारली गेली. ही ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणून याचा ठसा हा ब्रिटिश जनमानसावर याच्या बातम्या पोचल्या. त्यातनं ब्रिटनमध्ये एक संतापाची लाट उमटली आणि त्यातनं ठरलं की या सिराजुद्दौलाचा निपात करायला पाहिजे. 1757ची प्लासीची लढाई उद्भवते आहे, त्यातनं उद्भवते. सिराजुद्दौला सांगतोय की तुमचा ह्या कुठल्याही क्षेत्रावर काही अधिकार नाही. तुमच्या व्यापाराचा आमच्या सार्वभौमत्वावर परिणाम होतोय. त्यातून कलकत्त्याची ब्लॅक होल ट्रॅजेडी आणि मग प्लासी. मी मगाशी बोलताना उल्लेख केला की प्लासीची तथाकथित लढाई, नॉन बॅटल ऑफ प्लासी, इट्स नॉट बॅटल ऑफ प्लासी. काय लढाई झाली आहे? सिराजुद्दौलाचं सैन्य होतं 40,000च्या आसपास, ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य होतं 500च्या आसपास. मला इतिहासाकडे वळून पाहताना आज सुद्धा प्रश्न पडतो. आपण मराठ्यांचा आणि त्यातही विशेषतः शिवाजीचा इतिहास ऐकताना नेहमी ऐकतो की 60 जणांनी जाऊन 1,500 मुघलांचा पराभव केला. 200 जणांदिवशी तानाजींनी जाऊन, ज्याच्यावर 5,000चा कॅन्टोन्मेंट बेस होता मुघलांचा, सिंहगड. ह्या नुसत्या रम्य कथा नाहीत बरं का, ह्याला मिलिटरी स्ट्रॅटेजी, यामागचं राजकारण, समाजाची भावना, हे सगळे त्याच्यात. नुसती तानाजींनी तलवार उपसली नाही आहे. 200-300 जणांच्या निशी जाऊन हे जिंकला. आता 40,000 फौज आणि सुमारे 500. ही लढाई झाली का खरं म्हणजे? ही जवळजवळ लढाई नाहीच झाली. काही तोफांचे गोळे टाकले गेले, काही बंदुका चालल्या गेल्या. सिराजुद्दौलाचा जो सेनापती मीर जाफर, याला प्रचंड पैसा देऊन ईस्ट इंडिया कंपनीने सांगितलं होतं की युद्ध चालू झालं की तू सैन्याचा एक मोठा भाग घेऊन आम्हालाच येऊन मिळायचं. ते घडलं आणि त्यावेळेला ठरलेलं होतं की सिराजुद्दौलाला पदच्युत, आम्हाला राज्य नको, सिराजुद्दौलाला पदच्युत करू आणि काय मीर कासिम याला बंगालच्या सुभेदारीवर बसवू तिथे. तो बसल्यानंतर काही वर्षांच्या अंतरानंतर त्यांनी स्वतःचं स्थान बळकट करणं चालू केलं. त्यांनी ब्रिटिशांच्या ताटाखालची मांजर बनणं नाकारलं. ईस्ट इंडिया कंपनीला आदेश देणं चालू केलं. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीला लक्षात आलं की अरे यालाही गादीवर बसून देऊन चालणार नाही. म्हणून त्याच्या विरुद्ध जी लढाई झाली ती त्याच्यानंतरच्या 7 वर्षांनी म्हणजे 1764ची बक्सारची लढाई. खरा जो
जो टर्निंग पॉईंट आहे हा नुसता प्लासी नाही आहे. प्लासी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा बंगालच्या एकूण राजकारण आणि परिस्थितीमधला चंचू प्रवेश आहे. 1764ची बक्सारची लढाई यांचा पराभव झाला. या सगळ्या विजयामध्ये ईस्ट इंडिया कंपनीला त्यावेळचे जे सावकार होते त्यांची मदत होती. बंगालमधला सर्वात पैसेवाला धनाढ्य सावकार त्याचं नाव जगत सेठ. ह्या जगत सेठनी ब्रिटिशांना प्रचंड प्रमाणात पैसा पुरवला. मीर जाफरला तू सिराजुद्दौलाच्या सेनेतून फुटून बाहेर पड हे सांगायला जो पैसा पुरवला गेला आणि प्रलोभनं दाखवली हा जगत सेठचा आहे. ब्रिटिशांच्या ज्या कॅम्पेन आहेत प्लासी आणि बक्सार, आपण कायम युद्धामागचा अर्थशास्त्र विसरू नको आहेत कधी. कायम लक्षात ठेवलं पाहिजे की युद्ध म्हणजे नुसत्या बंदुकी, रक्तपात आणि शौर्याच्या कथा नाहीत, त्याला अर्थशास्त्रीय पाया आहे. ज्याच्यापाशी फायनान्स जास्त तो फायनली युद्ध जिंकणार आहे. तत्कालिक रिव्हर्सेस म्हणजे चढ उतार, पराभव, जय पराजय चालू राहतील. अंतिमता विजय कोणाचा होणार आहे तर ज्याच्यापाशी फायनान्सेस जास्त आहेत. त्यामुळे जे दुसऱ्या महायुद्धाबद्दलही म्हणलं गेलं की पर्ल हार्बर 6-7 डिसेंबर 1941 ज्या दिवशी जपाननी कारण नसताना, प्रोव्होकेशन नसताना अमेरिकन आर्मार बुडवलं, त्या दिवशी हे निश्चित होतं की आता अक्षराष्ट्र ॲक्सिस पॉवरचा पराभव होणार आहे. कारण अमेरिका तिच्या सर्व रिसोर्सेसनिशी आता युद्धात उतरले. एकट्या अमेरिकेची आर्थिक, इंडस्ट्रियल, मिलिटरी शक्ती ही उरलेल्या सगळ्यांच्या बेरजेपेक्षा जास्त होती. 1941चा डिसेंबर ते 45चा ऑगस्ट हे फक्त हे वर्कआउट होत गेलं. पराभवाचा लढा लढला गेला फक्त, पण त्या दिवशी युद्धाचा निर्णय, कारण युद्धांचे निर्णय हे नुसते तलवारबाजी, बंदुका, मिलिटरी स्ट्रॅटेजी केवळ त्यावर नाही होत, त्याला फायनान्शियल आधार आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातल्या साम्राज्य विस्ताराला आर्थिक आधार भारतीय शेठजींनी, सावकारांनी दिलाय. त्याच्यातला सगळ्यात प्रसिद्ध जगत सेठ. त्या जगत सेठच्या रॉबर्ट क्लाईव्हकडे काही मागण्या होत्या. प्लासी आणि बक्सारच्या नंतर टर्निंग पॉईंट मी या अर्थाने म्हणला की बक्सार जिंकल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी त्यावेळच्या मुघल बादशाला भेटले, त्यांच्यापाशी अर्पण केलं आणि मागणी केली की आता बंगालमधले कर गोळा करण्याची म्हणजे दिवाणी सनद चार्टर आम्हाला द्या. मुघल राज्यकारभार या पद्धतीने चालत होता. बऱ्याच प्रमाणात मराठा राज्याची सुद्धा जी व्यवस्था ही आहे. मराठ्यांनी जाऊन दिल्लीतल्या बादशाला संपवलंच का? कधी संपवलं नाही. सदाशिवराव भाऊ म्हणत होते, नंतर महादजी शिंदे म्हणत होते की हे बाहुलं पाहिजे कशाला, आपणच राज्यकारभार करू. पण महाराष्ट्रातनं जाऊन जे दिल्लीत राज्यकारभार करू म्हणतात ते ऐन वेळेला कच खातात. किंवा त्यांना कोणीतरी सांगतो की नाही नाही ते बादशाह तिथं आहे तसं राहू दे, तुम्ही मांडलिक बना. फार तर काय त्याचे सर्वश्रेष्ठ मांडलिक. मराठा राज्य पद्धतीतला चौथाई आणि सरदेशमुखी वसूल हे म्हणजे काय, शेवटी जाऊन मराठ्यांनी आपल्या पराक्रमावर प्रत्येक भाग जिंकून घेतला. जिंकला की मुघल बादशाला रिपोर्ट करायचं की जिंकलाय, तेव्हा आता या भागातले कर गोळा करण्याचे अधिकार आम्हाला द्या. त्याचं नाव आहे चौथाई. चौथाई म्हणजे 25% कर. ते बादशाह तिथे राहील. तो बादशाह भले मराठ्यांचा बाहुला असेल, 18वं सगळं शतक हे मराठ्यांच्या प्रभुत्वाचं शतक आहे. या दोन घटना शेजारी शेजारी ठेवल्या तर किती वेगळा अर्थ दिसेल पहा. 1757 प्लासी आहे. 1757 मध्येच मराठ्यांच्या फौजा अटके पार पोहोचल्यात राघोबा दादाच्या नेतृत्वात. एकच वर्ष आहे. तिथपासूनच्या 4 वर्षांच्या मध्ये पानिपतची लढाई. पानिपतच्या लढाईचा परिणाम काय झालेला आहे? पानिपतची लढाई ही जर फक्त विचार केला की अहमदशाह अब्दाली विरुद्ध मराठे ही झाली आहे तर मलाही शंका आहे. मी ब्रेक करतोय, मला शंका आहे काहीतरी आउटपुटमध्ये फरक येतोय. येत होता. 1761ची पानिपतची लढाई नुसता हा एक विषय सखोल अभ्यासाचा आहे, पण आपल्या अभ्यासाच्या चौकटीत राहून एवढा मुद्दा पाहूयात की त्या पानिपतच्या लढाईचे देशावर परिणाम काय झाले. 3 लाख मराठी बांगडी फुटली, 27 मोहरे गळाली इत्यादी त्या पत्रातला उल्लेख आहे. आणि महाराष्ट्राची पराक्रमी पिढीच्या पिढी कापली गेली. युद्ध म्हणलं तर अहमदशाह अब्दाली विरुद्ध पेशवे या लढाईमध्ये पेशव्यांचा मराठ्यांचा पराभव झालेला आहे. खरं म्हणजे तो मराठ्यांचा पराभव काय, ह्या सगळ्या कहाण्या, या चित्रविचित्र आमचा देश काय आम्हाला दाखवणार आहे. मी आशा करतो की आम्ही त्यातनं शहाणे होऊ. अशातल्या मराठ्यांची परंपरागत लढाईची पद्धत होती गनिमी काव्याची, की शत्रूला फ्रंटल मोकळ्या मैदानात अंगावर कधीही घ्यायचं नाही. मराठ्यांच्या लढाईची शिवाजींनी आखून दिलेली शिस्त, जी थोरल्या बाजीरावांनी चालवलेली होती, ती शिस्त सुद्धा ही होती की बाजार बुणगे, कुटुंब कबिला हा लढाईच्या मोहिमेवर बरोबर घ्यायचा नाही. पण सदाशिवराव भाऊ जेव्हा पुण्यातून निघाले त्यावेळेला बाजार बुणगे, कुटुंब कबिला प्रचंड मोठा का आत्मविश्वासाने ओसंडून वाहत होतं मराठा. त्यावेळेला मराठा साम्राज्य की काय आपण दिल्लीत जाऊन पराभव करणारच होता अहमदशाह अब्दालीचा, आणि त्यामुळे येऊ दे. अनायसे त्यानिमित्ताने तीर्थयात्रा होईल म्हणून त्याच्यात अनेक महिला, पोरीबाळी, लहान पोरं, बाजार बुणगे, स्वयंपाकी असे प्रचंड, त्यामुळे ताफा मोठाच्या मोठा. त्यामुळे सैन्याची हालचाल सावकाश.
तिथपर्यंत मराठा वॉरफेअर युद्धशास्त्राचे जे वैशिष्ट्य होते की अतिशय विलक्षण वेगाने हालचाली, ज्या आधारावर औरंगजेबाला मात केली, ज्या आधारावर थोरला बाजीराव हा अख्ख्या जगाच्या इतिहासातला असा एकमेव सेनापती की जो एकही लढाई हारलेला नाही, एकही लढाई हारलेला नाही. 110 114 मेजर लढाया थोरला बाजीराव लढलाय, एकही लढाई हारलेला नाही. हे मराठ्यांनी सोडलं पानिपतच्या लढाईच्या वेळेला, समोरच्या मैदानात हे घेतलं आणि आपल्या टर्म्सवर लढाई लढायच्या ऐवजी अहमदशाह अब्दालीच्या सोयीचं मैदान अहमदशाह अब्दालीच्या टर्म्सवर आणि सगळ्या बाजूंनी वेढल्यावर तरी 14 जानेवारी 1761 ला जी लढाई चालू झाली त्यातली आदली संध्याकाळ म्हणजे 13 जानेवारी, म्हणजे ती कुठली भोगी कुठली काय संक्रांत असेल त्याच्या याच्या ते तंबूमध्ये सदाशिवरावांबरोबर चर्चेला बसले तेव्हा एक योजना ठरली की समूह असे गोल करायचे 5, त्या 5 गोलांनी मिळून अहमदशाह अब्दालीच्या सैन्यावर अटॅक कसा करायचा. सकाळच्या सुमाराला अचानक योजना बदलली आणि ठरलं की नाही 5 गोल नाही, गोल असते तर काय होणार होतं की गोलांच्या मध्ये सगळे हे बाजारबुणगे स्त्री पुरुष कबिला इत्यादी न लढणारे आणि त्यांना सर्व बाजूंनी प्रोटेक्शन आणि ते गोल मग नंतर जाऊन अटॅक करतील. नंतर ठरलं की 3 फळ्या करायच्या, मधली उजवी डावीकडची, अशा 3 फळ्या करायच्या. मधल्या फळीतून सदाशिवराव आणि विश्वासराव अटॅक करतील, उजवी फळी होती मल्हारराव होळकर आणि डावी होती तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान. हे सकाळी अचानक ठरलं, सैन्याला हा निरोप नीट जाऊ शकला नाही. 14 जानेवारीच्या सकाळी लढाईला तोंड फुटलं. लढाई सुरू होताना मल्हारराव होळकर यांना सांगतायत सदाशिवराव भाऊंना की माझे तुमचे मतभेद आहेत, मी चाललो. मल्हारराव होळकर सैन्य घेऊन बाहेर पडले, उजवी फळी दुबळी पडली, त्या फळीतून अहमदशाह अब्दालीचा अटॅक आला आणि मराठ्यांनी अहमदशाह अब्दालीला वेढायच्या ऐवजी मराठी वेढले गेले. तरी भारताच्या इतिहासातल्या अनेक कहाण्यांसारखीच ही कहाणी आहे की जवळजवळ संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत तरी मराठ्यांचाच विजय होत होता. संध्याकाळी 4च्या वेळेला हा जो विश्वासराव म्हणजे पुढचा पेशवा होणारा नानासाहेब पेशव्यांचा मुलगा हत्तीवर अंबारीत बसून लढत होता, हा लांबून काही ब्रिटिशांनी पाहिला की तो आहे त्यांच्या सैन्याचा प्रमुख, म्हणून त्याला टिपला. बंदुकीची लांब नळी असते त्याच्या ठासणीची बंदूक, त्यांनी विश्वासरावांना टिपला. विश्वासराव हत्तीवरनं खाली कोसळलेले सदाशिवराव भाऊंनी पाहिले. त्यावेळेपर्यंत सदाशिवराव भाऊ तंबूत बसून युद्धाचं सूत्रसंचालन करत होते. पण विश्वासराव पडला, आता मी नानाला तोंड कुठून दाखवू, नाना म्हणजे नानासाहेब म्हणजे सदाशिवराव भाऊंचा थोरला भाऊ, म्हणून ते घोड्यावर बसले आणि रणधुमाळीमध्ये शिरले, मारले गेले. सेनापती दिसेनासा झाला म्हणल्यानंतर 1 विकेट पडली, उरलेल्यांनी पॅव्हिलियनचा रस्ता पाय रोवून मी टिकून राहीन ह्याच्यातला कोणीच नाहीये. इनफॅक्ट शेवटपर्यंत लढलेला उलट हा इब्राहिम खानच, गार्दी, इब्राहिम खान गार्दी. मराठी पळत सुटले, प्रचंड कत्तल झालेली आहे. पण त्याचा भारतावरचा जो राजकीय परिणाम आहे हा भारतात ब्रिटिशांना पोकळी आणि स्थान निर्माण झालं. 1757च्या आसपास अन्यथा मराठ्यांचे म्हणजे रघुजीराजे भोसले यांचे ओरिसा आणि बंगालवर चाल करणं लढाया भास्करराव नावाचा सेनापती तो सिराजुद्दौलाचा पराभव करतोय म्हणून मराठ्यांची हा चौथाईचा करवते, हे होतच होतं. पण प्लासी आणि बक्सार आणि 1761 मध्ये मराठी सत्तेचं 10 वर्षांकरता का होईना कंबरडं मोडलं. ऐतिहासिक फॅक्ट ही आहे की तिथपासूनच्या 12 वर्षात माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मराठी सत्ता कन्सॉलिडेट झाली आणि दिल्लीमध्ये पोहोचली. पण ईस्ट इंडिया कंपनीला स्थान मिळालं आणि ती त्यांनी चार्टर म्हणजे कर गोळा करण्याचा दिवाणी सनद ही 1764 इथे ईस्ट इंडिया कंपनीची अधिक मुख्य सुरुवात आहे. मग राजकारणातला सहभाग आहे. मी तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतोय की ह्या गोष्टी 1757 1764 च्या आसपासच्या आहेत. तरीही 1773 मधला रेग्युलेटिंग ऍक्ट आणि 1784 मधला पिट्स इंडिया ऍक्ट सांगतो की एक्सपान्शनला परवानगी नाही, विस्ताराला परवानगी नाही. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी स्वतःच्या बळावर ते करत होते. पश्चिम किनाऱ्याला 1740 1750 ह्याच्यामध्ये मराठ्यांची आरमारी सेना प्रबळ आहे. ती कान्होजी आंग्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि ती एका वेळी पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या नाकावर टिचून त्यांच्याशी लढाया करून त्या जिंकलेल्या आहेत, त्या लढाया जिंकलेल्या आहेत कान्होजी आंग्र्यांच्या नेतृत्वाखाली. पुढे कान्होजींचं निधन आहे. संभाजी आंग्रे आणि तुराजी आंग्रे हे पुढे मराठा आरमाराचे प्रमुख बनले. त्यांना पेशव्यांचं नेतृत्व मान्य नाही म्हणून ते कागाळ्या करून अनेक तऱ्हांच्या सगळ्या करून साताऱ्याचे जे छत्रपती होते जे मुख्य शाहू नंतरचे यांना पेशव्यांच्या विरुद्ध फितवलं. नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव, नानासाहेब पेशवे म्हणजे थोरल्या बाजीराव नंतरचा, यांची पेशव्याची वस्त्र एकदा काढून घेतली. मग जाऊन यांनी छत्रपतींना समजावून सांगितले. त्यांनी पुन्हा एकदा पेशवा म्हणजे काय होता, पंतप्रधान होता. घटनात्मक कॉन्स्टिट्युशनली मराठा राज्याचा सर्वोच्च प्रमुख कोण होता, तो छत्रपती होता. आणि शाहूच्या काळा पहिले शाहू थोरले शाहू याच्या काळामध्ये त्यांनी पेशव्यांना आद्य स्थान दिलं. ते पेशवे म्हणजे होते अष्टप्रधान मंडळातले पंतप्रधान.
म्हणून पेशव्यांचं आद्यस्थान, आणि बाळाजी विश्वनाथनी ती पेशवाई घराण्याकडे परंपरागत ठेवली. त्याची गोष्ट आत्ताच्या आपल्या गोष्टीच्या चित्रात येत नसल्यामुळे मी ती बाजूला ठेवतोय तूर्त. या सगळ्या अंतर्गत मराठा राजकारणामध्ये म्हणून पेशवे आंग्रेंवर खवळले. आंग्रेंना पेशव्यांचं नेतृत्व मान्य नाही, म्हणून 1740-1750 या काळामध्ये पेशव्यांनी मुंबईच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची हात मिळवणी करून आंग्र्यांचं आरमार बुडवलं. पण ते आरमार बुडवले, त्याचा परिणाम काय झाला? मुंबईचा किनारा हा आता ब्रिटिश आणि पोर्तुगीज, आणि त्यावेळेला ब्रिटिश आणि पोर्तुगीजांची एकमेकाशी दोस्तीच होती, विस्तारासाठी काही त्यांचं एकमेकाशी भांडण नव्हतं. तो किनारा, आरमार किनारा हा ब्रिटिशांना मोकळा मिळाला. ही मध्यावर आहे, 1750च्या आसपासची गोष्ट आहे. मग पानिपत, प्लासी, बक्सार आणि मराठा सत्तेचा पुन्हा एकदा उदय. दक्षिणेला हैदर आणि त्याच्यानंतर टिपू. हैदरने आधीचे जे वाडियार राजे होते म्हैसूरचे, त्याला मारून टाकला, कैदेत टाकला, राज्य आपल्या ताब्यात घेतलं, राज्य वाढवलं. हैदरचा वारसदार नंतरचा टिपू. 1795 मध्ये टिपूचा पराभव आहे, आणि ब्रिटिश फौजांशी लढताना श्रीरंगपट्टणी जी त्याची राजधानी होती, त्याच्या ऐन महालाच्या दारामध्येच टिपू स्वतः मारला गेला. टिपूचा पराभव आहे. टिपू हाही एक असा राज्यकर्ता दिसतो की ज्याला हे कळलेलं होतं की हे या पद्धतीने चाललं तर आपण फिरंगी आपल्याला ताब्यात घेणार आहेत. टिपूनी फ्रेंचांच्या मदतीने ही कवायती फौज, डिसिप्लिन, आधुनिक युरोपियन लाईन्सवरची जी ती उभी करायचा प्रयत्न केला होता. टिपूनी तोफखाना आणला होता. मराठ्यांच्या इतिहासातला असा सेनापती महादजी शिंदे आहे, आणि हा जो उत्तर पेशवाईचा काळ आहे यामध्ये हे शेवटची दोन शहाणी माणसं नाना फडणीस आणि महादजी शिंदे. पण दखल घेण्याजोगी गोष्ट ही आहे की 1795 मध्ये टिपूचा जो पराभव झालेला आहे हे ईस्ट इंडिया कंपनी, हैदराबादचा निजाम आणि मराठे यांनी एकत्रितपणाने लढलेली लढाई, आणि त्यांनी टिपूचा पराभव केलाय. 1795 या वर्षीच हैदराबादच्या निजामाने ईस्ट इंडिया कंपनीचा हा तैनाती फौजेचा करार स्वीकारला, ट्रीटी ऑफ सबसिडरी अलायन्स. तैनाती फौजेचा करार म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर काय की तुमचं संरक्षण आम्ही करू, म्हणजे सैन्य आमचं असेल, तुमचा राज्यकारभार चालू राहू द्यात, फक्त आम्ही संरक्षण करतो, त्या बदल्यात जे सैन्य आम्ही ठेवतो, शिकवतो, त्याचा खर्च तुम्ही द्यावा. तैनाती फौज की काही काळजी करायचं कारण नाही. ही तैनाती फौज आहे, ती आधुनिक आहे, तिच्याकडे तोफखाना आहे, तुम्ही कशाला या सगळ्यामध्ये लक्ष घालताय, आम्ही तुमचं संरक्षण करतो. हा तैनाती फौजेचा करार. भारतीय राज्यकर्त्यांच्या मध्ये हा तैनाती फौजेचा करार स्वीकारणारा पहिला राज्यकर्ता निजाम आहे. 1795 मराठ्यांनी विरोध केलेला आहे तैनाती फौजेचा करार स्वीकारायला. 1795च्या आसपासपर्यंत नाना फडणीस आणि महादजी शिंदे दोघेही जिवंत आहेत. सवाई माधवरावांचा मृत्यू 1795. पहिली इंग्रज मराठा लढाईचा उल्लेख मी मगाशी सांगून झालेला आहे, ज्याचा शेवट 1782 सालबाईचा तह यांनी झालाय. 1795 मध्ये सवाई माधवरावांचा मृत्यू आहे. त्याच्या जागी हा दुसरा बाजीराव सत्तेवर आलाय. महादजी शिंद्यांचा निधन आहे, आणि दुसऱ्या बाजीरावांनी नाना फडणीसाला तुरुंगात टाकला. नाना फडणीस तिथे 5 वर्ष तुरुंगात होता. 1800 मध्ये नाना फडणीसाचा मृत्यू आहे. मुंबईच्या त्यावेळच्या गव्हर्नरच्या तोंडातलं वाक्य आहे की नाना फडणीसाबरोबर पेशवाईतलं शेवटचं शहाणपण लयाला गेलं. स्ट्रॅटेजी त्यावेळच्या तत्कालीन भारताच्या राजकारणाची समज, आणि त्यात या फिरंग्यांचा प्लॅन काय हे समजणारा शेवटचा नाना फडणीसाचा मृत्यू आहे. मग दुसरा बाजीराव. आता इथून आपल्याला हा जो सबसिडरी अलायन्सचा तैनाती फौजेचा करार आणि कसं घशात गेलं, भारत इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या घशात कसा घेत गेला, याच्या आपण महत्त्वाच्या वळणांपाशी येतो. साल आहे 1802. पुण्यामध्ये पेशवे, नागपूरला भोसले, ग्वाल्हेरला शिंदे, धार, देवास आणि होळकर, इंदूरला इंदूर हे मुख्य बेस, होळकर, आणि बडोद्याला गायकवाड. कोणाचं एकमेकाशी पटत नाही. म्हणजे हे मराठा कॉन्फेडरसी. एकसंध राज्यव्यवस्था ही आहे का? एकसंध राज्यव्यवस्था नाही आहे. त्यांची आपसात भांडणं, आपसात मारामाऱ्या, आणि हे ब्रिटिशांना लक्षात आलेलं होतं. मध्य भारतामध्ये त्यावेळेला ब्रिटिश सेनापती माल्कम ह्याच्या मागे यशवंतराव होळकर लागलेला होता, आणि यशवंतराव होळकरांनी माल्कमचा पराभव करत 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 त्याला अलीगडच्या लढाईत पराभव केला, बरेलीच्या लढाईत पराभव केला. शेवटची लढाई होती दिल्ली मध्ये. अन्यथा दिल्लीचा 1802च्या आसपास दिल्लीचा बादशाह हा खरा ईस्ट इंडिया कंपनीच्या टाचेखाली आहे, आणि यशवंतराव होळकरांचा बॅटल प्लॅन, राजकीय स्ट्रॅटेजी आहे की दिल्ली पण ताब्यात घ्यायची, ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनापतीचा पराभव करून मराठ्यांचं प्रभुत्व पुन्हा तिथे स्थापन करायचं. अशा वेळेला पेशव्यांना आणि शिंदेंना काळजी आहे की होळकरांनी जर दिल्ली जिंकून घेतली तर ते जास्त बलिष्ठ होतील. मी एक क्षणभर वेगळ्या गोष्टीकडे जातोय. पानिपत मगाशी सांगताना तरी त्यातला भाग सांगायचा राहिला.
1757 मध्ये राघोबादादांनी आटकेपार जिंकलं. त्यावेळेचं 1757 मधलं मग दृश्य काय, मराठ्यांचं राज्य जवळजवळ कावेरीपर्यंत आहे, डायरेक्ट राज्य तर तुंगभद्रेपर्यंत आहेच आहे. 1757 निजाम आहे, पण त्याच्या आधीच्या अनेक लढायांच्या मध्ये पराभव होत असं निजाम एक स्थानिक राज्यकर्ता म्हणून शिल्लक आहे. बंगालवर मराठ्यांचं प्रभुत्व आहे, राजपूत राजांची मैत्री आहे, जाट राजांची मैत्री आहे, आणि आटकेपार म्हणजे आत्ताचा अफगाणिस्तानच, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमा. एकच शत्रू हिंदुस्थान म्हणजे विंध्य पर्वताच्या उत्तरेचा भाग, इथे शिल्लक राहिलेला तो म्हणजे नजीब खान रोहिला. राघोबादादांनी पुण्याकडे परत येताना दत्ताजी शिंदेला काम सांगितलं की हा शेवटचा नजीब खान रोहिला याचा बंदोबस्त कर. दत्ताजी शिंदे ज्या वेळेला सैन्य घेऊन नजीब खान रोहिल्याचा पराभव करायला निघाला, त्यावेळेला त्याला मल्हारराव होळकरांनी सांगितलं की तू काय वेडा का काय म्हटले. मल्हारराव होळकरांच्या तोंडातलं वाक्य काय आहे की पेशव्यांना हिंदुस्थानात एकच शत्रू आहे, तोही संपवला तर आपल्याला पेशव्यांची धोत्रं बडवावी लागतील. हे मराठा इतिहासामधलं वर्बॅटिम हे वाक्य आहे. म्हणून दत्ताजी शिंदेनी नजीब खानाचा पराभव करण्याकडे दुर्लक्ष केलं. राघोबादादांनी आणि पेशव्यांनी ज्या सूचना उत्तर हिंदुस्थानमध्ये पाठवलेल्या त्या होत्या ह्या दोन गोष्टी. एक नजीब खानाचा बंदोबस्त करायचा, तो भरतपूरचा सूरजमल जाट याच्या मदतीने बंदोबस्त करायचा, आणि दुसरा होता नदीवर पूल बांधण्याचं शास्त्र शिकून घ्या, ते फक्त त्या नजीब खानला येतं, म्हणून नदीवर पूल बांधण्याचं शास्त्र शिकून घ्या. दोनही गोष्टी मराठ्यांनी केल्या नाहीत. नंतरच्या कहाण्या ऐकायला ठीक आहेत की नंतर हा शहा शुजा आणि नजीब खाननी दत्ताजी शिंदेवर हल्ला केला, पराभव झाला. दत्ताजी शिंदे मरायला टेकलेला होता. हत्तीवर बसलेल्या या शहा शुजाने विचारलं की क्यों पटेल अब लढोगे, आणि दत्ताजी शिंदेच्या तोंडातलं फार पराक्रमी वाक्य म्हणून सांगितलं जातं बचेंगे तो और भी लढेंगे. मला माहित नाही की ते म्हणताना दत्ताजी शिंदेच्या मेंदूत काय काय चालू असेल. पराभव कोणाचा झालाय, मला वाटतं ही जाती व्यवस्थेच्या चिरफाळ्या, त्यात फुटलेला समाज. मग मल्हारराव होळकर आधी दत्ताजी शिंदेला करूही देत नाहीत बंदोबस्त शेवटच्या शिपायाचा, पानिपत झाल्यानंतर स्वतःही बाहेर पडतायत, पेशवेही आंग्र्यांच्या विरुद्ध त्यांचा आरमार बुडवतायत. हे 18व्या शतकातल्या हिंदुस्थानचं आणि त्यातल्या सर्वात बलाढ्य सत्तेचं चित्र. ते एकत्र नाही. जो काही शिवाजींनी दिलेलं एक स्वप्न असेल त्या स्वप्न तर कधीच संपून गेलेलं होतं, ते आपसात भांडतात. हे राजकारण ब्रिटिशांच्या बरोबर लक्षात आलेलं होतं. आता हा यशवंतराव होळकर जेव्हा दिल्लीपर्यंत पोहोचतोय तेव्हा शिंदे आणि पेशव्यांना मिळून काळजी की त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली तर तो आपल्याला वरचढ होईल. मग काय करायचं, म्हणून पेशव्यांनी शिंद्यांना उचकवलं की इंदूरवर हल्ला करा आणि लुटा इंदूर. यशवंतराव होळकर लढाई लढतोय मालकमशी दिल्लीच्या सीमेवर, म्हणून त्याच्या अनुपस्थितीमध्ये शिंद्यांच्या सैन्याने इंदूरवर हल्ला केला आणि इंदूर लुटलं, जाळलं, उद्ध्वस्त केलं, सगळ्या प्रकारचे अत्याचार केले. ही बातमी यशवंतराव होळकरांच्या कानावर गेली. मालकमशी पुढच्या दिवशी त्याची शेवटची लढाई होती. नंतर मालकमनी मध्य भारताचा इतिहास लिहिलाय, त्यात मालकमनी नोंदवून ठेवलेलं की मला वाटलं होतं आपण हारणार आहोत. उद्याची दिवशीचे जे सामान्य सेनापती यशवंतराव होळकर त्यांनी ज्या तऱ्हेने कचाट्यात पकडले तर आपण हारणार आहोत, पराभव स्वीकारायची आमची तयारी होती. इंदूर लुटल्याची, शिंद्यांनी इंदूर लुटल्याची बातमी कळली म्हणून यशवंतराव होळकर संतापला आणि असेल ती लढाई तिथे सोडून फौजेनिशी प्रचंड वेगाने मजल दर मजल करत आधी तो इंदूरवर पोहोचला. यशवंतराव होळकर येतो हे कळल्यावर शिंदे पळून गेले, पुण्यात आले. म्हणून यशवंतराव होळकर त्यांचा पाठलाग करत पुण्यात आला. त्यावेळेला बाजीरावाला भीती वाटली की आता हे कळलेलं यशवंतराव होळकराला की आपण दुसऱ्या बाजीरावाने आणि शिंद्यांनी मिळून हे राजकारण केलं, म्हणून बाजीराव घाबरला. दुसऱ्या बाजीरावाला वाटलं की आपल्याला यशवंतराव होळकर पकडणार, मारणार, म्हणून बाजीराव पळाला, वसईला पोचला. हे 31 डिसेंबर 1802 या दिवशी बाजीरावांनी ईस्ट इंडिया कंपनीशी करार केला की माझं संरक्षण तुम्ही करा, माझ्या पदाची हमी तुम्ही द्या, त्या बदल्यामध्ये तैनाती फौज पुण्यात ठेवा, आणि तैनाती फौजेचा करार बाजीरावांनी स्वीकारला 31 डिसेंबर 1802. कायदा आणि घटनात्मक दृष्ट्या म्हणाल तर मराठ्यांचं राज्य त्याच वेळेला संपलेलं होतं. 1802 पासून पुढची वर्ष जी चालू राहिलं हे फक्त काही रिच्युअल्स, उरलेलं कर्मकांड पुरं करण्याचं काम चालू होतं. दुसरं इंग्रज मराठा युद्ध हे 1802-03 या वर्षी झालेलं आहे. गंमत अशी आहे की होळकरांना ज्यांनी लुबाडलं, लुटलं, म्हणून यशवंतराव होळकर संतापन, त्यांनी पुन्हा लुटलं, पुण्याच्या वाड्यांना खंट्या लावल्या, पुन्हा लुटलं, जाळलं, आणि दुसरा बाजीराव पळून ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला आणि त्यांनी तैनाती फौजेचा करार. मग माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा ईस्ट इंडिया कंपनीच्या कवायती फौजेसहित पुण्यात आला, संगमावर जो बंगला बांधला तिथे राहिला, आणि पेशव्यांच्या सर्व राजकारणावर त्याचं लक्ष होतं. 1802 आणि 3 ही जी दुसरी इंग्रज मराठा लढाई आहे ही मुख्यतः आधी होळकरांची, आधी शिंदेंची आणि नंतर होळकरांची झाली. शिंद्यांच्या सैन्याचा 2 लढायांच्या मध्ये, त्यातली निर्णायक लढाई लासवारी, एक नगरला झाली लढाई आणि दुसरी लासवारी.
2 लढायांच्या मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेने शिंद्यांचा पराभव केला. इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश इतिहासकारांनी सुद्धा लिहिलेलं आहे की मराठ्यांच्या फौजा लढल्या प्रचंड पराक्रमाने, एकीचा अभाव यामुळे पराभव झाला. तेव्हा लासवारी नगर आणि लासवारी या लढायांच्या मध्ये शिंद्यांचा पराभव. त्यावेळेला होळकर मदतीला आले नाहीत, स्वतंत्रपणे होळकरांशी लढाया झाल्या. त्याच्यात होळकरांचा पराभव, यशवंतराव होळकर जो पराक्रमी सेनापती, त्याचे डोकं भ्रमिष्ट होण्याचा प्रॉब्लेम, तो मारला गेला. त्याच्या पत्नीने लढाई चालवली. शेवटी अंजनगाव सुरजी विदर्भातला इथला शेवटचा पराभव आणि करार आहे. मनसोर मध्य प्रदेशातला आत्ताचं मनसोर इथे झालेली लढाई आणि विदर्भातल्या अंजनगाव सुरजीला होळकरांशी करार आहे. हे पाहिल्यानंतर गायकवाडांनी आपणूनच तैनाती फौजेचा करार स्वीकारला आणि रघुजी म्हणजे भोसले नागपूरचे हे मध्ये त्यावेळेला हे मध्ये लढाईत पडले. नागपूरचे भोसले नंतर स्वतंत्रपणे तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळेला कापले गेले. त्यावेळेचे म्हणजे आप्पासाहेब भोसले, ते स्वतंत्रपणे लढले, पराक्रमी लढले, लढत राहिले. भोसल्यांचा पराभव झाला. आप्पासाहेब भोसले पळून नंतर ब्रह्मदेशामध्ये गेले आणि तिथेच बऱ्याच नंतर सुमारे 1840च्या आसपास आप्पासाहेब भोसलेंचा मृत्यू आहे. प्रत्येक जण स्वतंत्रपणे गाठून मारला गेलाय. काही इतिहासकार असे सांगतात की 1802 नंतर काही काळात दुसऱ्या बाजीरावला आपण केलेली चूक लक्षात आली होती म्हणून त्यांनी सावरायचा प्रयत्न केला. तो त्याचा शेवटच्या टप्प्याच्या मधला त्याचा साथीदार कोण? हा त्याचा उजवा हात त्र्यंबकजी डेंगळे. 1817 मध्ये इथे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहे. 1817 मध्ये पुण्यामध्ये गायकवाडांशी बोलणी करण्याकरता म्हणून गायकवाडांचा प्रतिनिधी गंगाधर शास्त्री यांना बोलवलं होतं. पुण्याच्या एका गल्लीमध्ये त्याचा खून झाला. इतिहासाला पुराव्याने आजतागायत कोणी तो खून केला याची कल्पना नाही, पण ईस्ट इंडिया कंपनीने माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी दावा केला की त्र्यंबकजी डेंगळेने गंगाधर शास्त्रीचा खून केलाय, म्हणून त्र्यंबकजी डेंगळ्याला आमच्या ताब्यात द्या. हे कुठल्या आधारावर होतं? 1802चा तैनाती फौजेचा करार. तसाच तैनाती फौजेचा करार हा गायकवाडांशी सुद्धा झालेला होता. त्यामुळे गायकवाडांच्या प्रतिनिधीला तुमच्या प्रतिनिधींनी मारलाय म्हणून तो आम्हाला ताब्यात द्या. त्र्यंबकजी डेंगळे आधी ब्रिटिशांच्या कैदेत गेला, तिथून निसटला, तिथून लढाया झाल्या. दुसऱ्या बाजीरावांनी लढाई करायचा प्रयत्न केला. 3 लढायांच्या मध्ये मराठा साम्राज्य फायनली संपलं. पुणे म्हणजे संगमावरची लढाई, कोरेगाव भीमा आणि आष्टी या 3 लढायांच्या मध्ये संपलं म्हणजे काय? तर पुण्यातली मुळात लढाई संपल्यानंतर दुसऱ्या बाजीरावांनी चिठ्ठ्या पाठवल्या मराठी साम्राज्यात सर्वत्र की आपापले किल्ले, आपापले तळ तंबू हे ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना खाली करून द्या. छुटपूट एखाद दुसऱ्या किल्ल्याची कहाणी आहे की त्याच्या किल्लेदारांनी नाकारलं ते खाली करून द्यायला. तो लढला, मारला गेला. 300, 500, 700 माणसं त्या एका लढाईमध्ये तिथे मारली गेली आणि मगच 3, 5, 15, 20 अशा दिवसांच्या वेढ्यानंतर एक किल्ला त्यांना ताब्यात घेता आला. आष्टी कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये ज्या वेळेला त्यावेळेचा मराठ्यांचा सरसेनापती बापू गोखले याला दिसलं की दुसरा बाजीराव लढायलाच तयार नाही, त्यावेळेला बापू गोखले दोन्ही तलवारी उपसून सैन्य हातामध्ये घेऊन मैदानामध्ये उतरला. मरण्यासाठीच उतरले. बापू गोखले मारले गेले 3 लढायांच्या मध्ये. 1818 शनिवार वाड्यावर जो युनियन जॅक, मी बाळाजी पंत नातूची कहाणी सांगितली, त्याचा जो सामाजिक अर्थ आहे तो मगाशी त्याचा थोडक्यात सांगितला होता. इंग्रजांनी भारत कसा जिंकला? इंग्रजांनी भारत जिंकण्यातलं शेवटचं वळण हे शिल्लक राहतं शीख. 1790 ह्याच्या आसपास उत्तर हिंदुस्थान मधले सर्वात बलाढ्य शक्ती आहे. इनफॅक्ट सेंट्रल आशियाचं जर राजकारण पाहिलं तर महाराजा रणजित सिंगाच्या नेतृत्वाखाली लाहोर ही राजधानी आणि अफगाणिस्तान त्यावेळेला शिखांच्या ताब्यात आहे, काश्मीर शिखांच्या ताब्यात आहे. मुघल राज्य आणि शीख राज्य यांच्यातली ठरलेली सीमारेषा यमुना नदी. इतकं बलाढ्य हे मध्य आशियातलं साम्राज्य शिखांचं. महाराजा रणजित सिंग ही 1790 पासून पुढे 1839 मध्ये महाराजा रणजित सिंगाचा मृत्यू आहे. तिथपासूनच्या 10 वर्षात शिखांच्या साम्राज्याचा शेवट आहे. वारसा हक्कांच्यावरनं भांडण आहे. त्याही राजकारणामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने लक्ष घातलंय आणि फायनली त्यांचा जो मुख्य वारस होता दिलीप सिंग त्याला लंडनला नेलं. त्याला दारू पुरवली, व्यसनं पुरवली, सर्व तऱ्हेच्या अनिष्ट तोंडाने बोलून तशा गोष्टी पुरवल्या. तिथेच त्याच्या यांनी मेला. मग दुसरी राणी, त्या राणीने राज्यकारभार करण्याचा प्रयत्न. शीख इंग्रज युद्ध जे आहेत त्या अशाच 3 लढाई आहेत. या तिघांच्या मधली निर्णायक चिलियनवालाची लढाई, चिलियनवाला. आणि त्याही लढाईचं वर्णन ब्रिटिश इतिहासकारांनी जे करून ठेवलेलं आहे ते म्हणलेलं आहे की शिखांचा पराक्रम भयंकर, असामान्य, अजब असा पराक्रम होता आणि आम्ही जिंकलो. हे केवळ नशिबाने, केवळ योगायोगाने जिंकलो आम्ही. 1839 या लढाईत. 1839 मध्ये महाराजा रणजित सिंगाचा मृत्यू आहे. 1847-48 मध्ये या लढाईत. येणारे पुढच्या भागात पण
गोष्टीच्या सलगतेचा भाग म्हणून आठवण करून देतो की जे शीख 1848 साली इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध प्राणपणाने लढले, ते तिथपासून 7 वर्षामध्ये 1857चं जे काही झालं बंड उर्फ स्वातंत्र्य समर, यामध्ये इंग्रजांच्या बाजूने बंड करणाऱ्यांच्या विरुद्ध लढले. हा चमत्कार कसा होऊ शकतो, हा बदल कसा झाला, इंग्रजांनी नेमकी कोणती धोरणं घेतली होती, त्यावेळचा गव्हर्नर जॉन लॉरेन्स यांनी शिखांना भारतीय मुख्य प्रवाहापासून बाजूने काढण्याचे कसे प्रयत्न केले आणि त्याचं फळ 1857 पासून ते स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेला शिखिस्तानची मागणी, खालिस्तानची मागणी, परवापर्यंत पंजाबमध्ये चालणारा सगळा दहशतवाद इथपर्यंत त्याचा धागा येऊन भिडतो. शीख 1848 ते 50च्या वेळेला चित्र आहे की जवळजवळ भारताचा कॉन्क्वेस्ट जिंकणं जे आहे हे ईस्ट इंडिया कंपनीचं पूर्ण झालेलं आहे. दुसरा बाजीराव गेला, हा जो त्याच्यानंतरचा दत्तक असलेला नानासाहेब पेशवे इथे बिठूरला मध्य भारतामध्ये राहत होता. संस्थानं खालसा, त्या संस्थानांना तुमच्या दत्तकाला आम्ही संस्थान राहू, तुमच्या वारसाला आम्ही संस्थान राहू देऊ. या वेळेला ह्या सुमाराला कंपनीला शेवटचं चार्टर आहे, दर 20 वर्षांनी दिलं जात असे. आपण पाहिलं 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट आणि तिथून नंतर दर 20 वर्षांनी चार्टर सनद आहे. ही काय आहे? भारतामध्ये व्यापाराची सनद आहे, तुम्ही करत राहा. ही दर 20 वर्षांनी तिचं नूतनीकरण होत असे. शेवटचं नूतनीकरण 1851 मध्ये झालं. हा लॉर्ड डलहौसी हा 1851 मध्ये च्या आसपास आहे, एक्झॅक्ट वर्ष पुन्हा नीट पुस्तकात पाहायला लागेल. लॉर्ड डलहौसी हा गव्हर्नर जनरल म्हणून आला आणि डलहौसीची क्लिअर पॉलिसी होती की एकसंध ब्रिटिश साम्राज्य इथे पसरलं पाहिजे. ती शेवटचा त्याचा जो भाग आहे हे 2 प्रकार. एक त्यांनी अवध, ज्याची राजधानी फैजाबाद अयोध्येच्या शेजारी, अवध हे नाव अयोध्येवरनंच होतं, त्याचा राज्यकर्ता वाजिद अली शाह. मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिलेली अजरामर कहाणी आधी मुळातली, त्याचं सत्यजित रे यांनी रूपांतर केलं अजरामर चित्रपटामध्ये, तो शतरंज के खिलाडी. हा बॅकड्रॉप मांडतो कहाणीचा. आणि डलहौसीने जाहीर केलं की हा विलासात रमलेला आहे, ह्याला राज्य करण्याची लायकी नाही, राज्य करण्याची इच्छा नाही, त्यामुळे त्याला राज्य करण्याचं काही काम नाही. ही हॅज नो ॲबिलिटी टू रूल, ही हॅज नो विल टू रूल, देअरफॉर ही हॅज नो बिझनेस टू रूल. त्यामुळे त्यांनी राज्य खालसा केलं. आणि इतर संस्थानांना जिथे वारस म्हणजे थेट घराण्यातला वारस असं इंटरप्रिटेशन लॉर्ड डलहौसीने मांडलं, तो म्हणला दत्तकाला परवानगी नाही, दत्तक विधान. त्याच्या अलीकडची महाराष्ट्रात छत्रपतींची, सातारच्या छत्रपतींची कहाणी घडून गेलेलीच होती, ती म्हणजे छत्रपतींचा वारस नाकारला, त्यामुळे आम्ही संस्थान खालसा करतो. छत्रपतींच्या वतीने रंगो बापूजी हे लंडनमध्ये गेले, इंग्लिश भाषा शिकले, कोर्ट, न्यायालय, प्रेस आणि लंडनमधल्या पार्लमेंटपर्यंत त्यांनी रंगो बापूजींनी आपली बाजू मांडली. त्या कशाचाही काही उपयोग झाला नाही. संस्थान खालसा ते खालसा. निराश अवस्थेमध्ये रंगो बापूजी परत आले. मला तेवढा एक तपशील नीट पाहिलं की परत आले का त्यांचं बहुधा परत आले का लंडनमध्ये मृत्यू झाला, हे दोनातलं एक काहीतरी, तेवढं मात्र नीट पाहायला हवंय. संस्थानं खालसा करणे म्हणजे 1851 ते 55 या वेळेला भारतावर अप्रतिहत राज्य आहे. ईस्ट इंडिया कंपनीचं भारतावर अप्रतिहत राज्य आहे. ते येत असतानाच त्यामुळे दुसऱ्या बाजूला चलबिचल आणि अस्वस्थता चालू आहे की संस्थानं खालसा झाली, राज्य बुडली, आपल्याला हे दिलेले शब्द पाळत नाही आहेत. याच्यामध्येच भर घालत सैन्यांची निर्मिती आहे. 1835च्या आसपास जे ब्रह्मदेशचं युद्ध आहे, त्याच्या आधीच्या छोट्या छोट्या गोष्टी घडणं चालू झालं होतं. ईस्ट इंडिया कंपनीचे जे सोल्जर्स आहेत हे मुख्यतः भारतीयच होते. ब्रिटिशांनी मग ठरवलं कोणाला सैन्यात घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं. जे मराठे शेवटपर्यंत जास्ती लढले त्यांना शक्यतो लांबच ठेवा सैन्यापासून. मग ब्रिटिशांनी प्लॅन केलं की मार्शल रेसेस कोणत्या, त्यांना घ्यायचं. त्यावेळचा भारत या सगळ्या कल्पनांमध्ये जखडलेला की समुद्र पार करायचा नाही, परदेशात जायचं नाही, गेलं तर धर्म बाटतो, भ्रष्ट होतो, तो जातीबाह्य होतो वगैरे. 1835च्या वेळच्या ब्रह्मदेशच्या राजाच्या लढाईमध्ये बराकपूरला असलेल्या एका कंपनीला सांगण्यात आलं होतं की आता ब्रह्मदेशमध्ये लढाई जा. त्या अख्ख्या कंपनीने हे नाकारलं. त्यामुळे विदेश गमनाला आमच्या ह्याची परवानगी नाही. यालाच समांतर अफगाणिस्तानच्या घडामोडी चालू आहेत. अफगाण युद्ध 3 झाली, इंग्रज अफगाण युद्ध 3 झाली. ते अफगाणिस्तान सुद्धा जिंकून घ्यायला पाहिजे. पुन्हा वर्तमान काळात नाही पाहताना जगाच्या इतिहासात दिसेल की अफगाणिस्तानला काहीतरी एक विशेष स्थान आहे जिओ पॉलिटिक्स, भू राजकारणामध्ये. ते या 18व्या 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या दृष्टीने का होतं, मगाशी बोलताना मी सांगितलं की नेपोलियन भारतातील हे एक होतं. त्यानंतरचा नेपोलियनचा निपात झाला 1815, फ्रान्स कंट्रोल केलं. यानंतर ब्रिटिशांचा जगामध्ये जगाच्या सत्ता संघर्षामध्ये मुख्य स्पर्धक कोण आहे? रशिया आहे, झार आहे.
याला ग्रेट गेम असं इतिहासात नाव देण्यात आलंय, ग्रेट गेम. की संपूर्ण 19व्या शतकभर अशी एक वदंता होती की तो झार, त्याचे जे कोझॅक घोडेस्वार आणि सैन्य त्याच्या निशी, तो ते बाकीचे तर भाग रशियन साम्राज्यामध्ये होतेच. आत्ताचं उझबेकिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, अझरबैजान हे सगळे रशियन साम्राज्यामध्ये होते. त्यामुळे त्याचा पुढचा डोळा अफगाणिस्तानवर, आणि तिथून मुख्य हेतू अफगाणिस्तानमधून रशियाला भारतात यायचं आहे. त्यामुळे भारतातलं आपलं साम्राज्य जर रक्षण त्याचं करायचं असेल तर भारताची सीमा म्हणजे तिकडे अफगाणिस्तान, म्हणून अफगाणिस्तानवर प्रभुत्व, म्हणून दोस्त मोहम्मदशी लढाई, नंतर अमीर, अफगाणिस्तानचा अमीर ह्याच्याशी लढाई. त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा तिथे काबूलमध्ये सपाटून पराभव झालाय, गनिमीकाळच्या लढाईमध्ये मारले गेलेले, तिथून परत यावं लागलंय. मग करार झालेत आणि राजकीय करारांचं स्वरूप हे आहे की अफगाणिस्तानची सत्ता ब्रिटिशांच्या शत्रूला स्थान देणार नाही. म्हणून अफगाणिस्तान ते ब्रिटिश भारतातलं आपलं ब्रिटिश साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी चीनचा पण विचार करतात की चीन बलाढ्य आहे, चीनला रोखायचं असेल तर कुठे आहे. म्हणून हा यंग हजबंड नावाचा ऑफिसर गेला तिबेटमध्ये. त्यावेळेचा जो करार आहे, म्हणून सीमारेषा जी ठरवण्यात आली ती मॅकमोहन सीमारेषा, भारत आणि चीन मधली ही मॅकमोहन सीमारेषा हे ब्रिटिश प्रशासनातल्या काळातलं काम आहे. आणि तिबेट हे ऑटोनॉमस आहे, तिबेट हा चीनचा भाग नाही. तिबेटची जी काय अंतर्गत धार्मिक आणि स्वायत्तता आहे, सुझरेनिटी, की ठीक आहे की तिबेटचा राजा किंवा हा लामा जो होता हा दरवर्षी खंडणी पाठवत असे चीनच्या सम्राटाला. म्हणून चीनचा तेव्हाही दावा होता, नंतरही आहे, की तिबेट आमचं का. तो चीनचं आक्रमण तिथे रोखून बफर स्टेट ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी तिबेटमध्ये प्रवेश केला. हा ऑफिसर यंग हजबंड, त्याचे करार झाले आणि तिबेटवर एक प्रकारचं वर्चस्व ब्रिटिशांचं स्थापन झालं. हे साम्राज्याच्या रक्षणासाठी. मला तर प्रश्न पडतो की आम्ही आमचा देश आणि त्याचं स्वातंत्र्य रक्षण करण्यासाठी तर इतके सावध असतो का. एक मोठी उडी घेऊन मी पुढच्या मुद्द्याकडे जातोय. हा जो सगळा 1950 पर्यंतचा प्रवास आहे, हा केल्यानंतर भारताचं स्वातंत्र्य 1 ऑक्टोबर 1949 ला चीनमधली कम्युनिस्ट क्रांती यशस्वी झाली. ती यशस्वी झाल्या क्षणाला माओ जाहीर करतोय की तिबेटही आमचाच भाग आहे, तो सेना पाठवतोय. आणि इथे नेहरूंचं एक स्वप्नाळू राजकारण चालू आहे. वल्लभभाई पटेल यांनी नेहरूंना लिहिलेलं 1950 नोव्हेंबर 1950 मधलं एक पत्र आहे. या पत्रामध्ये वल्लभभाई पटेल ही बॅकग्राऊंड मांडून सांगतायत की राजकारणाचा, जागतिक राजकारणाचा विचार करता चीनची योजना ही निश्चितच विस्तारवादी आहे, आपली काही विस्तारवादी नाही, पण आपल्याला संरक्षणासाठी विचार केला पाहिजे. 1950 मध्ये चीनी सैन्य तिबेटमध्ये शिरायच्या आधीच्या पत्रात वल्लभभाई पटेल जाणीव करून देत आहेत की ते यंग हजबंडचं मिशन, मॅकमोहन रेषा याच्या रक्षणासाठी आपण आत्तापासून पावलं उचलली पाहिजेत, अन्यथा चीनची सीमा थेट भारताच्या सीमेला भिडेल. ते घडायला लागली 12 वर्ष. तिबेट आधुनिक आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाची एक वेगळी सिरीज आपण पाहू, त्यावेळेला या घटनांचा अभ्यास येईल. पण ही दूरदृष्टी, त्या घटनांचा आत्ताच्या वर्तमानकालीन घटनांवर सुद्धा परिणाम. जसं अफगाणिस्तान सांगत होतो, ते अफगाणिस्तानशी जो करार झाला अमीरशी, त्याच्यामध्ये ड्युरंट लाईन ठरली. म्हणजे भारत आणि अफगाणिस्तानच्या मधली सीमारेषा, तिचं नाव ड्युरंट लाईन, ही ड्युरंट लाईन ठरली. म्हणजे 1855-56. आता लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल आहे. भारतामध्ये एक अस्वस्थता पसरते आहे, पण ती ब्रिटिशांना अजून कळत नाहीये. आणि जिथून स्वातंत्र्य लढा सुरू होतो म्हणू शकू असं पहिलं एक्सप्लोजन. आणि तरी त्याच सुमाराला आता एका वेळी पुन्हा इथे लक्षात घेण्याच्या 3-4 गोष्टी आहेत. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झाली. म्हणून त्याच्या आसपासच भारतामध्ये आणण्याचे आधुनिक कायदे, भारताची आधुनिक शिक्षण पद्धती, भारतातला पत्रकारितेचा विकास, छोट्या स्वरूपामध्ये कारखानदारी आणि त्यामुळे आर्थिक विकास, हे सगळा हा याच्या आसपास चालू आहे. 1820 ते 1850 या वर्षांच्या मध्ये शिक्षण कोणतं आणावं याच्यावरचे डिबेट, भारतातल्या प्रशासन व्यवस्था कशा पाहिजेत, कायदे कोणते पाहिजेत याच्यावरचे डिबेट. आणि हे होत असताना मग एकावेळी अनेक समांतर प्रवाह भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसतील. त्यातला एक प्रवाह आहे ज्याला आपण परकीयांच्या आता सत्तेमध्ये त्याची चिडचिड आहे, राग आहे, संताप आहे. तो वर्ग कोणता, त्याचं विश्लेषण हे ज्या वेळेला आपण एकूण सशस्त्र क्रांतिकारकांचा मार्ग, त्याला मी शीर्षक नेहमी देतो 57 ते सुभाष, 1857 ते सुभाष बाबू, त्यामध्ये पाहू. पण दुसरा आहे जो आधुनिक शिक्षण घेऊ लागलाय, त्याची प्रारंभ तर बंगालमध्ये आधीच झालेला आहे. आणि मग वेगवेगळ्या भागांच्या मध्ये एक सामाजिक मंथन चालू आहे. त्या मंथनाचं वेगवेगळ्या भागातलं कारण वेगवेगळं आहे. बंगाल
हा सुबत्ता असून सुद्धा मुघल बादशाहीच्या काळामध्ये अत्यंत नाडला गेलेला, रोगराई पसरलेला असाच भाग राहिलेला होता. तो जसा 1757-1764 पासून पुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला, बंगालला स्थैर्य आलं, हे लुटमारी सगळ्या प्रकारच्या थांबल्या, आधुनिक शिक्षण येऊ लागलं, राजा राममोहन राय यांचा उदय झाला. त्यांनी विचार मांडला की आम्हाला तुम्ही हे केवळ पुराण, जुनं संस्कृत मधलं वगैरे शिक्षण नका देऊ, आम्हाला तुम्ही आधुनिक इंग्रजी शास्त्र तंत्रज्ञानाचं आणि इंग्रजी भाषेचं शिक्षण द्या. असं जवळजवळ एक शतकभर बंगालमध्ये होत जाते. त्यामुळे नाही म्हणलं तरी शांतता, कायदा सुव्यवस्था, नवे विचार, जगातले नवे प्रवाह सगळे कळल्यामुळे बंगालमध्ये एक चलनवलन चालू होते. ती समाज सुधारणा चळवळ आहे. पण पंजाब आणि महाराष्ट्र इथे समाज सुधारणा चालू होण्याची जी प्रेरक कारण आहेत सुरुवातीची थोडीशी वेगळी आहेत. महाराष्ट्र आणि पंजाब हे विसरू शकत नव्हतं की हे यांनी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय. त्याची जी तगमग तडफड आहे, जो असेल एक विशिष्ट वर्ग असेल, पण त्याची जी ज्यांना आम्ही राज्यकर्ते होतो हा कॉन्फिडन्स आहे, आमचं राज्य यांनी हिरावून घेतलं आणि पुन्हा स्वातंत्र्य मिळवायला पाहिजे यासाठीचा लढा, मग तो पुढे या 2-3 मार्गांनी आहे. प्रेरणेचा मुद्दा, कॉन्फिडन्सचा, आत्मविश्वासाचा मुद्दा हा दोन्ही ठिकाणी हा समानच असेल, पण मार्ग 2-3 आहेत. त्यातला एक सशस्त्र लढाईचा आहे. तेव्हा वासुदेव बळवंत फडके, चाफेकर, सावरकर आणि पुढची सगळी सशस्त्र क्रांतिकारकांची परंपरा ही तिथून चालू होते. दुसरा आहे की नाही, अरे ह्या लढाया आता जुन्या काळानुसारच लढून नाही चालणार आहे, नव्या काळातल्या लढाया नव्या पद्धतीने लढल्या पाहिजेत. म्हणजे समाज संघटित केला पाहिजे, त्याच्या राजकीय संस्था ठरवल्या पाहिजेत, त्या संस्थांच्या द्वारा आपला आवाज ब्रिटिश राज्यकर्त्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणजे सनदशीर लढा, ज्यातून पुढे काँग्रेसची स्थापना आहे. तुम्ही हा योगायोगाचा भाग समजू नका की काँग्रेसची स्थापना मुंबईत झाली. हा सुद्धा योगायोगाचा भाग समजू नका की मूळ प्लॅन पुण्यामध्ये करण्याची होती. काँग्रेसच्या स्थापनेची मूळ बैठक पुणे, प्लेगची साथ आली म्हणून ठरलं की नाही, ही बैठक मुंबईमध्ये करू. तेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. आणि तिसरा आणि अत्यंत मोलाचा प्रवाह आहे, जिथे या चिंतनाला सुरुवात झाली की मुळात स्वातंत्र्य का गेलं आपलं. जर होतं, आम्ही राज्यकर्ते वर्ग होतो, हिंदुस्थानवर आमचं प्रभुत्व होतं, तर आपलं स्वातंत्र्य का गेलं. आणि विचारवंतांनी मांडणं चालू केलं की आपण जगाबरोबर राहिलो नाही. युरोपने बघा शास्त्र तंत्रज्ञानात कशी प्रगती केली, म्हणून मग त्यांची 500ची फौज आपल्या 50,000 जणांना हरवते. तेव्हा आधुनिक शास्त्र पाहिजे, तंत्रज्ञान पाहिजे. विचारवंतांच्या लक्षात येतं की इथे पत्रकारिता नाही, जनमानसाला शिकण्याचा अधिकार नाही, जाती जातींच्या मध्ये आम्ही फुटलेलो आहोत, म्हणून त्याचा फायदा घेऊन का विना पण हा जो फिरंगी तो आमच्या उरावर बसलेला आहे. हे सगळी मिळून या चिंतनातून समाज सुधारणा चळवळ. एखादा समाज जेव्हा पराभूत होतो तेव्हा त्याच्या तऱ्हातऱ्हांच्या प्रतिक्रिया असतात. त्यातली पराभवातूनच येणारी एक प्रतिक्रिया असते की ज्याने आमचा पराभव केला त्याचं सगळं आत्मसात करा, त्याचं सगळं शिका. समाजाचं परिवर्तन यातून घडत राहतं. याला जगाचा पण इतिहास पाहताना दोनही प्रवाह कायम दिसून येतील. एक आहे जो म्हणतो आपण ज्यांच्याकडनं पराभव झाला नाही त्यांचं सगळंच घ्या, आपलं सगळं टाकून द्या आणि त्यांचं सगळं घ्या. सर्वसाधारणपणे रशियन, भारतीय इतिहासामध्ये आपण यांना नाव वेस्टर्नर्स किंवा अँग्लोफाईल्स, म्हणजे सगळंच घ्या. नाही, आमचं सगळं, आमचा इतिहास चूक, आमचं पुराण चूक, आमची परंपरा चूक, आमचं सगळंच मूर्खपणाचे. बघा हे काय, हे सगळं नवीन, नवं शिक्षण, नवं शास्त्र, नवं तंत्रज्ञान, नवी राजकीय व्यवस्था, नवी अर्थव्यवस्था, नवी दळणवळणाची साधनं, आमचा इतिहास, आमची परंपरा टाकून द्या. अँग्लोफाईल्स उर्फ वेस्टर्नर्स असाही एक समाज सुधारकांचा वर्ग इथे उदयाला आला. पण एक दुसरा वर्ग असतो, तोही जगाच्या पाठीवर जिथे जिथे साम्राज्यवाद पसरला तिथे तिथे दिसून येतो. जो वर्ग अंतर्गत चिंतन करून नीट निरक्षीर विवेक करतो, त्याचा म्हणून लगेच आत्मविश्वास हरवलेला असतो असं नाही. तो म्हणतो पराभव झाला मान्य, कारण शोधू आणि दुरुस्त करू. आमच्या इतिहास आणि परंपरेतलं जे उत्तम आहे ते ठेवू आणि त्यांच्याकडनं जे घ्यायचंय ते घेऊ. ही समाज सुधारणेचा एक मार्ग, एक प्रवाह. अशा अनेक प्रवाहांनी होत मग आपल्याला 20व्या शतकातल्या स्वातंत्र्याची वाटचाल दिसते. भाग 2 इथे आपण थांबू. भाग 3 मध्ये समाज सुधारणा चळवळी, त्यांचे अन्वयार्थ आणि मुख्य कोणत्या भागात कोणत्या कोणत्या समाज सुधारणा चळवळी झाल्या याच्याकडे आपण लक्ष देऊया. म्हणजे कळवण्यात अत्यंत आश्चर्य वाटते.